माझ्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील 145 करोड जी काही जनता आहे, मग ती कुठल्याही जातीची असो, कुठल्याही धर्माची असो, आणि 90% मूल निवासी SC ST मायनॉरिटी गरीब बहुजन समाजाच्या लोकांनो, आज सर्वात जास्त संकट भारत देशावर आणि महाराष्ट्रावर आलेलं आहे। मी आज आपणास सांगू इच्छितो, बघा दादांनो, आमच्या देशामध्ये 2 महामानव झाले आहेत। त्यातले पहिले महामानव हे तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला हजारो वर्ष अगोदर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीचा मार्गाने, अहिंसेचा मार्गाने आम्हाला जगाला, आम्हालाच नाही पूर्ण पृथ्वीवरचे जेवढे काही कंट्री आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, माणसाचा धर्म हा मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीचा मार्गाने हजारो वर्ष अगोदर क्रांती करून या भारत देशाला, अखंड भारताला जग हा सोन्याची चिडिया म्हणत होता। एवढी मोठी क्रांती केली जगाने। जगाच्या पाठीवर पहिला व्यक्ती ज्याचं नाव आहे तथागत गौतम बुद्ध। बुद्धाने सांगितलं, मी वास्तववादी आहे, मी काही परमेश्वर नाही आहे, आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, इन्सानियत, ह्युमॅनिटी, मानवतेच्या मार्गाने त्यांनी जगाला मार्ग दाखवलं दादांनो, आणि ते पण अहिंसेच्या मार्गाने। एक सुद्धा रक्ताचं थेंब सांडलेलं नाही आहे। अशा या महान भारतामध्ये जन्माला आलेला हजारो वर्ष अगोदर आणि जगाला मार्ग दाखवणारा आज जगातले जेवढे पृथ्वीवर कंट्रीज आहेत डेव्हलप, ते त्या मार्गाने, बुद्धाच्या मार्गाने। एवढेच नाही, आजच्या घडीला जे कोणी दुसऱ्या कंट्रीजमध्ये जातात, म्हणतात हरामखोर लोक हे आलेले आहेत, हे म्हणतात आम्ही बुद्धाच्या देशातून आलो। आणि अशा महान तथागत बुद्धाने जगाला मार्ग दिलेल्या मार्गाने जगातील सर्वच कंट्री काय म्हटलं, वास्तववादी। वास्तववादीचा अर्थ होतो हा निसर्गाची नियम आहे। बघा, आपण शेतीमध्ये जेव्हा गहू टाकतो, गव्हाचं झाड येते, ज्वारी टाकतो ज्वारी, हरभरा टाकतो हरभरा, तसंच माणसाचं आहे। निसर्गाचे नियम माणसाला लागू आहेत। मनुष्याची निर्मिती पशु पक्ष यांची आणि माणसाची निर्मिती हे स्त्री आणि पुरुष यांच्या मिलननी, मेल फिमेलच्या मिलननीच तयार होतात। आणि जगामध्ये विचार करण्याची ताकद ही फक्त मानवामध्ये आहे। आणि अशा महामानव तथागत बुद्धांनी, वास्तववादीचा अर्थ होतो जी वस्तू घडू शकते, पॉसिबल आहे, त्यालाच मी मानणार। एकीकडे 99, एकीकडे 1, मी एकच मानणार। आणि निसर्गामध्ये जे पॉसिबल आहे त्यालाच मी मानणार। म्हणजे बुद्धांनी वास्तववादी म्हणजे सायन्स आणि टाईम, मॅथमॅटिक्स या मार्गाने जग, आपल्या जगाच्या पाठीवरचे जेवढे काही डेव्हलप होते या मार्गाने आपल्या देशातले लोकांना नॉलेज प्रोव्हाइड करतात। शिक्षण, मनुष्य येतो जातो, हे चालतच राहणार आहे। कोणी पैसा घेऊन आलेला नाही आणि कोणी पैसा घेऊन जाणारा नाही आहे। प्रत्येकाचा जन्म स्त्री आणि पुरुषांचं पासूनच झालेला आहे। चाहे जनावरी असो, त्यातील स्त्री आणि पुरुष, मेल फिमेल पासूनच झालेला आहे, हे बुद्धाने सांगितलं। आणि निसर्गाशी नियम म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्सने अख्खं जगातल्या पाठीवरचं जग आपल्या देशातील लोकांचं डेव्हलपमेंट करत आहेत। कोणी 2 वर्षात ते आपल्या देशातील लोकांचं कौल घेतात। जसं आमच्याकडे अगोदर 21 वर्षाचं होतं, 2002 मध्ये 18 वर्षाचं झालेलं आहे। 18 वर्ष झालं आहे, इयर होऊ शकते मागे पुढे। तसंच जगामध्ये इलिजिबिलिटी आहे ते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षात अपोजिशन आणि रुलिंग दोन असतात। त्या लोकांना पॉवर असते, इलिजिबिलिटी असते। कधी 20 वर्ष, 21 वर्ष त्यांना डिसाईड करायचं असतं की आपल्या देशातल्या लोकांचं कोण डेव्हलपमेंट करू शकतो, लोकांचं म्हणजे देशाचं। ते इलेक्शन घेतात। एकदा बॉडी फॉर्म झाली, एक हेड बनवतात, त्याला प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर म्हणतात।
आणि अपोजिशन तो पण देशातच राहतो. अपोजिशन आणि रुलिंग पार्टी म्हणून देशातील प्रत्येक माणसाचं सगळ्यात अगोदर त्याला नॉलेज म्हणजे मॅथ आणि सायन्सने सिलेबस पोट भरायला जॉब क्रिएट करतात. जर समजा त्या देशाला 10 रुपये मिळतात, 6 रुपये त्याला देतात, 4 रुपये दुसऱ्या लोकांचं आणि देशातील कार्य करण्यासाठी रिझर्व ठेवतात, त्याला हेल्प देतात. आणि अशा प्रकारे जगातील प्रत्येक कंट्री आपल्या देशातील लोकांचं डेव्हलपमेंट करत आहे. कुणाचा मार्गाने? बुद्धाने दाखवलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत आणि ह्युमॅनिटीच्या मार्गाने. पण मी आज दुःखाने सांगतो, बघा दादांनो, मी नाही म्हणत, मोगल आणि पंडितचा अवलाद हे जे आर्य युरेशियातनं आलेले आहेत, जगातले सगळ्या टेररिस्ट, यहुदी, नाझीचे अवलाद, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आर्य विदेशी ब्राह्मण युरेशियातनं आलेले आहेत. हा पंडित जवाहरलाल नेहरू, मोगल आणि पंडित चावला या देशातल्या 90% लोकांचं या देशाचा दुश्मन म्हणतो मी आजाला. आणि ज्याला चॅलेंज कर त्यांनी चॅलेंज करायचं. यांनी भारत एक खोज म्हणजे सांगितलेलं आहे. किती वर्ष? हा आजच्या आर्य आणि विदेशीचा हिटलरचा अवलाद, टेररिस्ट ऑर्गनायझेशन हेड, हा मोहन भागवत ढोराचा डॉक्टर, जगातला टेररिस्ट संघटन RSS, हा म्हणतो आम्ही लोकांनी जाती व्यवस्था करून आम्ही तुमचं शोषण केलं. बघा इतिहास. कोणी म्हणतात 4000 वर्ष, कोणी म्हणतात 5000 वर्ष. हा भागवत म्हणतो टेररिस्ट जगातली ऑर्गनायझेशन 3000 वर्ष. बघा, 3000 वर्ष अगोदर आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं भारतामध्ये आलेले आहेत. आर्य ब्राह्मण लोकांनी मनुस्मृती वर्णव्यवस्था बनवलेली आहे. काय केलं त्यांनी? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा या देशातला मालक. काय केलं यांनी सुरुवातीला? हे 3000 वर्ष अगोदर भारत देशातून इथले जो 10व्या राजा होता बृहदत्त, नागवंशी मरुवंशी, जो बुद्धाला मारणारा बुद्धाचा प्रसारक होता, सोन्याची चिडिया करून दिलेली होती दादांनो. आपली जग आपल्याकडे बघत होतं. दादांनो, यांनी त्याची हत्या कपट बुद्धीने केली. कोण? यांचा हेड पुष्पशृंग. बघा, त्याला मारल्यानंतर यांनी जे बुद्धचे प्रसारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं. त्या भीतीपायी ते बुद्ध प्रसारक कोणी थायलंड, कोणी जापान, कोणी कोरियाला, जिथं जागा मिळेल तिथं पळून गेलेत. आणि यांचं डोकं बघा, हे बॅचलर आलेले आहेत, लक्षात ठेवा. यांनी वर्णव्यवस्था केली. काय सांगितलं? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा या देशाचा मालक, हा जो म्हणेल ते तुम्ही करायचं. बावत क्षत्रिय, यांनी शेती करायची. आता शेतीत काम करेल त्याची बॉडी बनणार आहे. आणि यांनी त्याचे ऑर्डर म्हणायचे गुलाम. जे आज तुम्ही क्षत्रिय भूमी आहात आणि महाराष्ट्रातले मराठे जे म्हणतात निजामी मराठे. त्यानंतर बेंबीतनं जो होतो त्याला म्हणतात वैश्य. त्यांनी धंदा करायचं, पण त्यांनी दोघांनाही सांभाळायचं. क्षत्रियला नाराज नाही करायचं. आणि हा आर्य ब्राह्मण विदेशी हेड जे आहे आज आमच्या जगातली टेररिस्ट संघटन RSS, ब्राह्मण हा मालक. हे बॅचलर आलेले होते. बघा मजा बघा. यांनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्ण बनवलं. आणि या देशातील मूल निवास 90% जेवढे काही इथले रहिवासी होते त्यांना 7000 जातीमध्ये डिवाईड केलं दादा. बघा डोकं बघा. डिवाईड केल्यानंतर यांनी आमचे 90% माणसं, स्त्रिया, मुली, मुलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार, खून, हत्या करून 3000 वर्षापर्यंत शोषण केलं. हा भागवत म्हणून 3000. आमचे जे आहेत डॉक्टर विलास खरा सर ते म्हणतात मोर दॅन 4 and 5000 म्हणजे 4000 वर्षापेक्षा जास्त झालेले. आणि नेहमी कथा गुलाम बनवलेला आहे आम्हाला. बघा काय यांचं काम. मनुस्मृती म्हणते 90%
समाजाची मूल निवासी, आज त्याला आपण 90% मूल निवासी, SC ST OBC, मायनॉरिटी, गरीब, मराठा हे बहुजन आहेत, बहुजन. मी सांगतो पूर्ण माझे व्हिडिओ बघा, कशा कशा पद्धतीने यांनी डोकं लढवलं आहे ते. यांच्या 3 वर्षाच्या पोरीपासून कुठल्याही स्त्रीवर हे भोग करणार, बलात्कार करणार आणि आमच्यावर अन्याय अत्याचार करायला हा जो क्षत्रिय म्हणतो याचा उपयोग करून आमची हत्या करणार. अखंड भारतामध्ये फक्त हेच लोक, इथल्या लोकांना हे केलं आणि बायका आमच्या. बघा दादांनो, हे किती क्रूर. आमच्या आया बहिणींचे नवरे मारले, त्याला जिवंत जाळायचे, सतीप्रथा त्या माणसाच्या चितेवर. आणि पशु पक्षी सगळे खातात तर हाकतात. शूद्रामधनं अतिशूद्र तयार केलं, ते म्हणजे शेड्यूल कास्ट. बघा, रोज सकाळी उठून हे जे हाकतील दिवसभर, त्याने हाताने टोकलीमध्ये टाकायचं, डोक्यावर घ्यायचं आणि गावाच्या बाहेर फेकायचं. आणि दुसरे म्हणजे अनुसूचित जमाती, हे जिनियस कोम आहे, लक्षात ठेवा. हे कुठल्याही याच्यावर अन्याय अत्याचार करत नाही आणि अन्यायाविरुद्ध मरून जातील, पण अन्याय सहन नाही करणार. हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली समजून सांगतोय. सत्य आहे का सत्य आहे सांगा. आणि हे नमुद्रीपात केरळातले शूद्रांचं लग्न झालं तर 5 दिवस यांच्याकडे बायाला पाठवायचं, यांच्या भोग करायला, अशी पद्धत बनवली. आणि आदिवासींच्या पोरीच्या अंगावर जर कपडे असले, मॅक्झिमम आदिवासी हे जल जंगल जमीनचे मालक आहेत, त्यांनी जर कपडे घातले 2 साईडची छाती कापायचे. सांगा, जगाच्या पाठीवर असं अन्याय त्याच्या कुठल्या तरी जगाच्या पृथ्वीवर आहे का? देश आमचा. आणि असं करत 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 अन्याय करत 10व्या सदीमध्ये संत व्हायला सुरुवात झाली आहे. होऊ शकते त्याच्या अगोदरही झालेले आहेत. मी महाराष्ट्राचं उदाहरण घेतो. बसवेश्वर, सगळे शूद्र अतिशूद्र, एकमेव ब्राह्मण झालेला. मी पुण्यातच राहतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना मारून टाकलं आणि त्याला घराच्या बाहेर हाकललं समाजात. त्यानंतर सगळे शूद्र अतिशूद्र संत. बसवेश्वर, नामदेव महाराज इथं जन्माला आले. कोण होते? OBC होते दादांनो, शूद्र होते, शूद्र, शिंपी समाजाचे. एवढं मारलं गुरुद्वारामध्ये जाऊन शिरोमणी. त्यानंतर रैदास अतिशूद्र कबीर, गुरु गोविंद सिंग साहेबाला मारलं. आणि ज्यांना क्षत्रिय राजा 10 बायका करायचे. आता बायको आमच्या आया बहिणी ह्या शूद्रांच्या सगळ्या. मग राजा 10 करायचा आणि ती राजाचा संसार करायची. तर मला सांगा, आम्ही पण बायका पुरवलात. आमचे जे साले आणि साली आहेत, राजासोबत आमची बाई जर झोपते तर त्याच्यात दयामाया होईल ना दादा. शूद्र हे जे क्षत्रिय राजा दयामाया करत नव्हते शूद्र लोकांवर ना अतिशूद्रांवर. यांचं डोकं बघा किती सुपीक आहे ते. आणि राजा 10 बायका करायचे तर संबंध वाढत चाललं शूद्रांशी. डोकं बघा. आणि हे जे आहेत, आता राजा लढाई लढल्यानंतर जिंकल्यानंतर दादा हिशोब करायला कोण आहे? कोण शिकलाय व? अरे आजची परिस्थिती सांगतो, या BGS मध्ये फर्स्ट इयरला पोरगं राहतो, त्याला 13चा टेबल येत नाही आणि 10व्या 12वी शिकता त्याला 9चा टेबल येत नाही. पूर्ण यांनी प्लॅनिंग केलेलं आहे दादांनो. तुमचं ब्रेनचं आत्मनिर्भर 60-68 स्कूल बंद सगळं करून हे नेट आलं ना, म्हणून अभ्यास झाला आहे. एक शब्द आहे का? माझे व्हिडिओ पडले आहेत. 5000 वर्षाचा इतिहास आणि 75 वर्षाची राजनीती. तुम्ही 10,000 वर्षाने गुलाम झाले, मी प्रूव्ह करतो. मी पण पुण्यात राहतो. चॅलेंज आहे माझं, चॅलेंज. माझी बहीण मुर्मूजी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, मौर्यवंशी नागवंशी, माझ्यापेक्षा 7 महिन्यांनी मोठं आहे. कॉर्पोरेट सेक्टर, त्यानंतर ज्युडिशनरी, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जज, ब्युरोक्रासी, IAS ऑफिसर, पोलीस कमिशनर, SDO आणि न्यायव्यवस्था. आम्ही तुम्हाला कापून काढू. आता चॅलेंज आहे. 1000 वर्षापर्यंत कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत अतिशूद्र शूद्र लोकांनी आपली जान कुर्बान केलेली आहे. आयुष्य पुढच्या पिढीचा भविष्याचं लक्षात ठेवा.
बाबासाहेबांची सुद्धा हत्या केलेली हा हरामखोर भारत देशाचा दुश्मन मोगलनं पंडित जवाहरलाल नेहरू, मी सांगतोय आता लक्षात ठेवा, 1% जरी चुकीचं असेल तर मला बोलवायचं. सुप्रीम कोर्टला सांगतोय मी, खबरदार अगर तुम्ही EVM मशीन नाही हटवली, आता आम्ही तुम्हाला कापून काढू. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. हे लोक 50 पासून बसले आहेत. हे शिकले आहेत का अडाणी आहेत? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, प्रेस मीडिया, काय रे हरामखोर लोकांनो. ज्या महाराष्ट्रामध्ये 1000 वर्ष शूद्राचं वाहती दिली, आज त्याच्यावर हे करता तुम्ही. हां, कुठं आहे रे ब्रह्मा? माझ्या महाराष्ट्रातील लोकांना उठा. एकटा भाऊ आपला लढतो आहे EVM आणि गोरगरीब लोकांसाठी जन आंदोलन करून त्यांच्या याच्यात या. हे जे बसलेले आहेत निजामी मराठा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, हे निजामी मराठा क्षत्रिय समजतात. तुमच्या कत्ल्या करण्यासाठी यांनी अग्निवीरच्या नावाने पूर्ण फौज तयार केली आहे. उदाहरण म्हणून बघा परभणीचं. इतके क्रूर आहेत हे लोक, जगाच्या पाठीवरचे सगळ्यात क्रूर. या महाराष्ट्रात 3 क्रांती झालेल्या आहेत दादांनो, सगळ्यांना इतिहास माहीत आहे. 1000 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्र लोकांनी आहुती दिली आहे. बघा मी आता येतोय 16व्या सदीपर्यंत आमच्या देशात 500 ते 600 राजे होते क्षत्रिय. सांगा खरं आहे का खोटं आहे ते? पहिली क्रांती जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज शूद्र, 1608चा जन्म पंढरपुरात. पांडुरंग विठोबा म्हणजे ही बुद्धाची मूर्ती आहे, काढा तिचे कपडे. शूद्र अतिशूद्र आमच्या आया बहिणींनी आहुती दिली 1000 वर्षापर्यंत. तेव्हा तुकाराम, जगसंत श्रेष्ठ तुकारामांनी पहिली क्रांती पंढरपुरात, त्यांना सुद्धा 42 वर्षे मारून टाकलं 1650ला. त्यानंतर शहाजीराजे भोसले 1594ला शूद्र. मा जिजाऊ सिंदखेड राजाची, विदर्भची शूद्रांची मुलगी तलवार घेऊन लढली आहे अन्यायाविरुद्ध. 19 फेब्रुवारी 1630चं शूद्र राजा छत्रपती शिवाजी महाराज जगातला टॅलेंटेड गुरु होते, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. आणि जे मुस्लिम होते, मोगल दयावान होते, त्यांनी शूद्र अतिशय गरीब लोकांना सांगितलं, दादांनो तुमच्यावर अन्यायच होत आहे ना, तुम्ही मुस्लिम धर्म घ्या. बघा, सांगा मला इनामदार कशात आहे? तुमची गुलामगिरी करेल, प्रॅक्टिकल सहित प्रूव्ह करतो. त्यानंतर काशीत कालेरकर, माझ्या ऑफिसमध्ये कालेरकर मुसलमान होता, ब्रिगेडियर कालेरकर माली होता आणि कालेरकर मराठा पण होता. त्यानंतर पाटील काशीत, मी तुमची गुलामगिरी करतो, पुण्यात दाखवा मला, प्रत्येक जातीत मिळतील. आणि शिवाजी महाराजाचे असे मुस्लिम सरदार आणि बॅकवर्ड क्लासचे लोक होते, त्यांना गुरु जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. आणि दादांनो, अशा महाराजावर हे जे मोगल आलेत, तुमच्या घरी पाहुणे आल्यानंतर तो तुमच्यावर दादागिरी करेल का तुमचं ऐकल? हे मोगलच्या अंडरमध्ये काम करतं. यांनी बोलवलं दूरदृष्टी. यांनी जेव्हा पाहिलं क्षत्रिय राजा दयामाया करतायत, किती हुशार, ते सुद्धा बॅचलर आलेत, बायका आमच्या, सांगा. आणि अशा कृष्णा भास्कर कुलकर्णींनी महाराजांवर जेव्हा केलं, कापून काढलं, चिरून. 1663ला लक्षात घ्या, माझ्या महाराष्ट्राला ही लढाई आता लढायची आहे, हिंमत नाही हारायची. हे बैमान आहेत, बैमान, जगातले टेररिस्ट आहेत, मी प्रूव्ह करतो आहे. आणि हुशार वाहता, ही लढाई लढायची आहे, हारायचं नाही. किती कूर आहेत ते सांगा, सांगतो मी तुम्हाला. खरं असेल तर 1% खोटं असेल तर. आणि दादांनो, 1663ला आमच्या देशात मोगल, डच आणि फ्रेंच आलेले होते. 1663ला राजांचं राज्य, शूद्र राजा, जगातला श्रेष्ठ राजा, न्यायप्रिय राजा, केरलापर्यंत, पुण्यापर्यंत. काय म्हटले डच आणि मोगल 1663ला? आम्ही शूद्रातले, अतिशूद्रातल्या गरीब लोकांना लेबर म्हणून परदेशात पाठवू. काय म्हटले महाराज? खबरदार,
माझ्या गरीब क्षुद्र अतिशूद्र लोकांना घरात जरी बंद केले ना, दरवाजा खोलून चिरून काढेल. अरे तुम्हाला राज्य दिले होते माझ्या गरीब मराठा लोकांनो, जरांगे पाटील. स्वतःला क्षत्रिय नका समजू. तुम्ही क्षत्रिय नाही आहेत, तुम्हाला अभ्यास नाही आहे त्याचं. हे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, हा कोकाटे, बनबरे, हे रणजित, सगळे हे संविधानाचे देशद्रोही नाही. हे जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, फुले शाहू आंबेडकरचे दुश्मन आहेत. सगळ्यांना माहीत आहे. तोंडातनं आवाज नाही काढतायत. खोटा इतिहास लिहिलेला आहे. जगात असा कुठला माणूस झाला आहे का मी बलात्कारी, खुनी, अत्याचारी आहे? आणि कोणाचा इतिहास तुम्ही शिकता रे? आणि अशा महाराजांना राज्याभिषेक करायला जगाला माहीत आहे. महाराष्ट्र लोकांना काशीचा गांगा बटवून केलं, कारण शूद्र राजानं पुस्तकात लिहिलं आहे. पाप केलं म्हणून त्याचं मेला तो. आणि 1680ला वयाच्या 50व्या वर्षी त्याचीसुद्धा हत्या केलेली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज 1657 जगातला 12 ग्रंथ लिहिणारा, एक सुद्धा लढाई नाही हारलेला. वयाच्या 32व्या वर्षी कपट बुद्धीने पकडून दिलं. कोणाच्या अंडर होते? अरे हे मोगलांच्या अंडर होते, औरंगजेबच्या अंडरमध्ये. कोण करतोय? जेव्हापासून मनुस्मृती आहे शक्तीचं काम, क्षत्रिय. आणि हे निजामी मराठा महाराष्ट्रातले. आमच्या महाराष्ट्रात आहेत का क्षत्रिय? कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत. आणि 32व्या वर्षी त्याला कपट बुद्धीने पकडून त्याचे 32 तुकडे करून भीमा कोरेगावच्या नदीत फेकून दिलं. 30 किलोमीटर दूर. जिनियस कोप गंगाराम महार, वडू बुजुर्गला तो भीमा कोरेगाव 3 किलोमीटरवर. दवंडी दिली होती, जो कोणी हात लावला त्याला मारू. आमच्या आया बहिणी गेल्या कपडे धुवायला सकाळी, जेव्हा एक मासाचा तुकडा आला त्यांनी घरी नेऊन दाखवलं. जो हात लावेल त्याची हत्या करू. बघा, त्याने त्याचे तुकड्यांना शिवलं. गायकवाड आहे त्याचं सरनेम, शिवले पडलं. त्या बिचाऱ्यांनी आपल्या अंगणामध्ये अंत्यविधी करून समाधी बांधलेली आहे 1689ला. आणि हे आर्य विदेशी म्हणतात आजचा गुढीपाडवा आहे का रे कुठं भारतामध्ये? लटकवा संभाजी महाराजचं डोकं आणि गडीसाकाड गोडगुण. बघा कोण लोक आहेत हे. त्यानंतर 1725ला आमची आई आदिवासी, मी मौर्यवंशी नागवंशी आदिवासी आहे. खोटा आदिवासी 33 जातीमधला हलबा समाजाचा. सोडणार नाही आता. झालं माझं काम, मेलो तरी माझं काम झालेलं आहे. आता 2 वर्ष झाले हे काम करतोय मी. तलवार घेऊन लढली. माहेरचं नाव शिंदे. हे जे बसल्यात राजस्थान आणि MP मध्ये, आदिवासी धनगर समाजाची. तलवार घेऊन लढली. लग्न झालं. शूद्र राजा शिवाजी महाराजांचे वंशज होळकर सोबत लग्न झालं. बघा MP मधले शिंदे. आणि दादांनो इंदोशर बसवलं. आमच्या बायकासुद्धा किती टॅलेंटेड. जिजाऊ अहिल्याबाई होळकर आदिवासी. झालं. 1795ला मरण पावली. त्यानंतर बघा 1800 इंग्रज आलेत. 1813ला इंग्रजांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवतावादी, इंसानियत, ह्युमॅनिटीला मानणारे इंग्रज पूर्ण जगावर राज्य करते. 1813ला शिक्षणाला सुरुवात केली. 1819ला तो क्रूर कायदा केरळातले नमूद्रिपाटचं हटवलं. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले काय दिलं? शिक्षण. शाहू महाराजांनी आरक्षण. आणि बिरसा मुंडा 1875चा जन्म. अरे त्याला ख्रिश्चन होता तो, जेलमध्ये मारावं लागलं ना. 60 वर्षांतर हा पैदा झाला. मोरवंशी नाग बिरसा मुंडा. पेरियार रामास्वामी जीनियस पर्सन केरळामध्ये, साऊथमध्ये. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि 1902ला शाहू महाराजांनी सांगितलं जो कोणी शाळेत जाणार नाही त्याला मी 1 पैसा फाईन. 85% समाजाला 50% आरक्षण दिलं. 1919ला इंग्रजांनी यांचं 3% ज्युडिशमध्ये. 20ला परिषद घेतली माणगावला. दादांनो सांगितलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 90% मूल निवासी SC ST OBC लोकांचं प्रतिनिधित्व करतील. ऐका जरंगे पाटील, स्वतःला क्षत्रिय नका समजू. तुम्ही कुणबी मराठा आहात. हा आतंकवादी देशद्रोही टिळक शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये जाऊन म्हणणारा. का रे तेल्यांनो कुणबट्यांनो,
वखर हाणणार का पांढरा मॅडमध्ये? अरे तुम्ही कोण आहात? किती कपटी आहे ते सांगतो ना. तुम्ही नाही मागणी केली हैदराबाद पाहिजे मराठवाडा वेगळं करा म्हणून, आम्ही नाही मागणी. हे किती कूर आहेत ते सांगतो. कुठं मिळालं तुम्हाला स्वातंत्र्य? अशा महान राजाने माणगावला परिषद घेतली 1920 मध्ये. सांगितलं पूर्ण भारतात लोकांना मूल निवासी SC ST 90% लोकांचं नेतृत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर ते जिवंत असताना पुतळा काढला बिंदू चौकात कोल्हापूरच्या. 22ला अशा राजाला मारून टाकलं. 48 वर्षी 6.5 फूटचा राजा. खोटा इतिहास आहे. कोणी सांगितला का रे तुम्हाला? बोलतात का रे कोणी? हे निजामी मराठाचा अवलादी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सगळे तोंड भरून बसलेले आहेत. कधी कष्ट नाही केले. हे निजामी मराठा आहेत. हे स्वतःला क्षत्रिय भूमिहार आणि हे समजतात. आज महाराष्ट्रावर बघा UP बिहारचे सगळे गुंडे मवाली क्षत्रिय किराणा दुकानापासून आणि त्या मारवाड्या गुजरात्यांचा आणि भैया लोकांच्या यांना बायका पाहिजे चिकण्या. काय आहे मनुस्मृती? म्हणजे कोण राज्य करतायत? टेररिस्ट. आणि ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून पहिली शिवजयंती केली. गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूट आणि ज्योतिराव फुलांनी रायगडावरून समाधी शोधून काढली 1869ला. पहिली शिवजयंती केली महाराजांनी. 189 पर्यंत माहीत नव्हतं तुम्हाला शिवाजी महाराज कोण आहे? खोटा इतिहास आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी लिहिलं. आणि 1885ला ज्योतिराव फुलेंचं नॉलेज बघून आतंकवादी देशद्रोही. ऐका 1% खोटं असेल. लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल लाला लजपत रायांनी 1885ला काँग्रेसची स्थापना केली. आतंकवादी देशद्रोही. आणि शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं नॉलेज बघून 1925ला जनसंघ RSSची स्थापना केली. आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज काँग्रेस जनसंघ RSS. खरं आहे का खोटं आहे? आणि हिंदू शब्द हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणून दादांनो सुप्रीम कोर्टनं म्हटलं ही शिवी दिलेल्या मोगलाने दाखवा मला 1800 कुठे हिंदू शब्द आहेत. किती कूर आहेत. पाण्यासाठी मंदिरसाठी. 32 मध्ये बाबासाहेबांनी इंग्रजांकडून रिझर्वेशन घेतलेलं होतं SC ST OBC आणि सेपरेट इलेक्ट्रो पोलसाठी. हा गांधीजींनी हंगर स्ट्राईक केलं. काय म्हणतो इंग्रजांना? बाबासाहेबांना म्हणतो इंग्रजांना तुम्ही ज्या सगळ्यांना आरक्षण देताय अंग्रेज तुम्ही अच्छे हो तुम्ही राहो. बाबासाहेबांनी कॉम्प्रोमाइज केली. बाबासाहेबाच्या एका मुलाला यांनी मॅट्रिकसुद्धा पास होऊ दिलं नाही. ज्याचा जन्म 1912 ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा वकील हँडिकॅप्ट होता एका पायाने. ऐका गरीब मराठ्यानो जरांगे पाटील इतिहास. आणि त्यानंतर रमाईचं निधन झालं. 35ला रिझर्व्ह बँक बनवली आणि 36ला आरक्षण दिलं 341-42 शूद्र अतिशूद्र लोकांना. म्हणजे 340 तुमच्यासाठी OBC साठी गरीब मराठा तेली कुणबी लोकांसाठी. तुम्ही त्यावेळेस हैदराबादमध्ये होते. जरांगे पाटील इतिहास वाचा. आम्ही विदर्भात होतो. किती कूर आहे ते सांगतो तुम्हाला. एक कुठं तुमच्यावर कसे अन्याय अत्याचार ते सांगतो. खरं आहे का खोटा तेवढा विचार करा आणि उतरा आता. जर तुम्ही जन आंदोलन केलं नाही बाळासाहेब आंबेडकरचा मागा दुसरे बाबासाहेब आहेत. तुम्हाला मी फुकट शिक्षण देतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना. कशाचं लावलं रे? 21व्या सदीमध्ये सगळ्यांचा जन्म स्त्रीच्या पोटातूनच झाला आहे ना. अरे बुद्धांनी त्यावेळेस क्रांती केली. किती कूर आहेत हे लोक हरामखोर. जगातल्या पाठीवरचे हे जे आलेले आहेत आर्य आणि हे निजामीच्या 10% लोक आता आहेत. महाराष्ट्रातले सगळ्यात कूर आहेत हे जगातले. 200 फॅमिली आहेत फक्त 200 फॅमिली. उठा जन आंदोलन करू. यांनी अग्निवीरच्या नावाने बघा परभणीला जिवंत कापलं. हे सगळ्यात कूर तुम्हाला गुलाम केलेलं आहे मी सांगतो. आणि सगळ्यात कूर हा मोगल आणि पंडितचा अवलाद नेहरूजी हे आर्य आणि मोगलच्या अवलाद कूर आहेत. यांनी या देशाला डुबवलेलं आहे. प्रूव्ह करून सांगतो बघा. 42ला सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं. हिटलर मी पुष्कळाचं सांगितलं. दादांनो जेव्हा जिजा होता 650 वर्ष तेव्हा तो आतंकवादी मुसलमान नाही झाला. जेव्हा इंग्रज आले तेव्हापासून तर 42च्या आंदोलनापर्यंत 7,22,000 मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपली कुर्बानी दिलेली आहे. फुकट नाही मिळालं तुम्हाला. 1000 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्र लोकांनी. आणि 45ला सेकंड वर्ल्ड वॉर थांबलं. 30 एप्रिल 1945ला यांनी 42मध्ये हे केलं. तेव्हा इंग्रज म्हटले हम चले जाएंगे. चर्चिल म्हटला 10 वर्ष राहू. बाबासाहेब म्हटले
आलं लक्षात? यांना त्यांना हाकलायचं होतं. अरे तुम्हाला एक मतचा अधिकार इंग्रज आले मानवतावादी म्हणून मिळालेला आणि हे आमचे झालेले आहेत अतिशूद्र. 2 क्रांती, 3री क्रांती आता करायची. आणि युद्ध थांबल्यानंतर इंग्रज म्हणले, हाकललं याने इंग्रजाला. गांधीजी म्हणतो चले जाओ इंग्रज. आणि सांगा रे, मुस्लिम लीगमध्ये हा मुखर्जी हा चीफ मिनिस्टर होता, श्यामाप्रकाश मुखर्जी. हेगडेवार लिहितो संभाजी महाराज व्यभिचारी दारुड्या. आणि छावा चित्रपट काढता का गाडीत दम नाही का रे मराठ्यानं घुसानं हेगडेवारच्या घरात. हा बाहेरच्या लोकांना सगळं क्षत्रिय भूमियानं तुम्ही मिळून गुंडे मवाले पूर्ण महाराष्ट्राचं वाटवडे केलं. जगातला सगळ्यात श्रीमंत स्टेट आहे दादांनो. मी तुम्हाला फुकट शिक्षण देतो सगळ्यांना. या बाळासाहेब आंबेडकरांसोबत. कशाचा लावलाय रे? मोबाईल आहे, जगाच्या पाठीवर आहे का रे असं कुठं ब्रह्मा? कापून काढू यांना आता. सुप्रीम कोर्टला म्हणतो. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, प्रेस मीडिया सगळ्यात बदमाश या महाराष्ट्राच्या प्रेस मीडियाला कापून काढायची तयारी करा. जन आंदोलन करू. आम्ही बुद्धाला मानतो आणि संविधानाला मानतो, पण तुम्ही जो 6 पार्ट्या म्हणून जनसुरक्षा कायदा आणला आहे आणि सगळे हरामखोर हे 200 फॅमिली निजाम्यांचा पिढ्यानं पिढ्यापासून यांच्या पोरांनी चम्मचनी खाल्लेला आहे. कारण जेव्हा मनुस्मृतीने हे क्षत्रिय समजतात स्वतःला. बघा खरं आहे का खोटं आहे. आणि 45ला हिटलरने कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला पॉयझन, स्वतः मरून गेला. आणि यांचं करार झालं. बाबासाहेब इंग्रजांच्या अंडरमध्ये काम करत होते. किती मोठी क्रांती केली बाबासाहेबांनी. रिझर्व्ह बँकपासून सगळ्यांसाठी केलं, 90% समाजासाठी. गांधीजींनी 15 ऑगस्टला डिसिजन झालं. गांधीजींनी नॉमिनेट केलं जवाहरलाल नेहरूला 47ला. आणि 14ला हा जिना कोण आहे बघा, याच्या 2 पोरी बनियाचे ते दिल्या गुजरातचा. आणि यांना वकील पाहिजे होतं दादांनो. इंग्रजांना म्हणतात बॅरिस्टर चाहिए. काय म्हटलं इंग्रज? अरे तुम्हारे या तो हिरा आहे. गांधीजींनी नेहरूला सांगितलं, नाव ॲड केलं. जोगेंद्र मंडल अतिशूद्र पश्चिम बंगालचे. मुसलमान आणि आदिवासी लोकांनी तलवारच्या टोकावर बाबासाहेबाला संविधान पीठात पाठवलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 26 नोव्हेंबरला संविधान बनवलं. यांनी पुतळे जाळलेत. बाबासाहेबाला म्हटलं इन्कम टॅक्सवाल्याला द्या. बाबासाहेब 8 वर्ष बिलकुल नाही. आणि 1 मताचा अधिकार तुम्हाला कशासाठी दिलेला आहे? हजारो वर्षापासून शिक्षण नाही, तुम्हाला पोट भरायला नोकरी, स्वाभिमान. आणि 90% लोक आम्ही मूळ निवासी आहे का रे गरीब मराठ्यांनो. आम्ही मेहनत करतो, बाजारातनं आम्ही सामान घेतो, जेवढे खिशात पैसे तेवढे. अर्धपट उपाशी राहतो आणि सर्व्हिस टॅक्स भरतो. त्याच्याने हा देश चालतो आहे दादांनो. पूर्ता बघा यांची. यांनी गांधीजींनी नॉमिनेट केलं म्हणून हा आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीचा नाथुराम गोडसेने 30 जानेवारी 1848ला सुनता केला होता हिंदू मुस्लिम करून कत्ल करायला. बघा मजा, बघा किती कूर आहेत. त्याने गांधीजीची सकाळी सकाळी हत्या केली आणि तिथं गाडगीळ साहेब होते. का रे नथू? त्याचा सुनता केला होता. बघा किती कूर आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. बघा कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. बरोबर आहे? बरोबर आहे. काय व्याख्या आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. आणि सगळ्यांनी निवडायचं त्याला. 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. आता मी तुम्हाला विचारतो, मी प्रॅक्टिकली एक्झाम्पल देतो, फक्त विचार करा. खरं आहे, कुत्रा आणि मांजर चिकन खाते ना. आता मी मातीचं चिकन बनवलं पीस, तसंच त्याला कलर दिलं डिटो. मी कुत्र्या मांजरेला टाकतो, तो खातो का? म्हणजे तुमच्या बुद्धीला पशु पक्ष्याचं खाली आणून सोडलं 3000 वर्षात. तुम्ही जनावरापेक्षा नीच होते. तुमचा बौद्धिक विकास नव्हता. म्हणजे किती शोषण केलेलं आहे सांगा. खरं आहे का खोटं आहे? आता कुर्ता बघा. आतंकवादी देशद्रोही मोगल आणि पंडित चळवळ, जगातला सगळ्या टेररिस्ट संघटना हे RSSचा.
काश्मीरी पंडित याची बायोप्सी काढून बघा. गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू आणि हा जवाहरलाल नेहरूची काश्मीरी. बरोबर आहे. पहिली कुर्ता कालेरकर. काय रे गरीब मराठानो, खरं आहे का खोटं आहे? 50ला सुरू झाला. बरोबर आहे. कोण झाला प्राईम मिनिस्टर? कोण बसले? कोण शिकलेले होते? कॉर्पोरेटरमध्ये शिकलेले पाहिजे का गदेगोळे? तुम्ही तर अक्कल कुठं होती? निजामी मराठाला काय पाहिजे? यांना तर जेव्हा मनुस्मृती झाल्या तेव्हापासून यांचे घरातले पोरं तर सोन्याच्या चम्मचनीच खातात. आम्ही तर 90% असेच. अखंड भारतात फक्त कोणाचं राज? हुकूम कोणाचं? बाहेरनं आलेले टेररिस्ट. बरोबर आहे. क्षत्रिय म्हणजे भूमिहार, काही कमीच नाही यांच्याकडे. यांच्याकडे 10 बायका. आणि हे सगळे बसले आहेत. यांच्या घरंदाशाही चाललेल्या आहे. करोडो यांच्याकडे प्रॉपर्ट्या किती आहेत ते माहीत नाही. होईत का महाराष्ट्रातले 3 क्रांती झाली की नाही? 2 क्रांती. कोल्हापूर सांगा खरं आहे का खोटं आहे? पहिली कुर्ता 50 झाली. तर यशवंतराव चव्हाण त्याची बायको आंदोलनात. कोण होते? गरीब मराठा. कर्मवीर भाऊराव पाटील मर जाऊंगा लेकिन शिवाजी का. बघा शिवाजी पुतळ्याला किती 11 वर्ष लागले पुण्यामध्ये बसवायला. किती कूर आहेत. त्यानंतर पंजाबराव देशमुख विदर्भातले. बाबासाहेब आंबेडकर ओबीसी होते. सरदार वल्लभभाई पटेल. कृपालाने म्हणतो आप केले तो सब बाबासाहेब दरवाजे बंद आहे. गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी प्रेशराईज केल्यानंतर नेहरूजींनी कालेरकरला सांगितलं ओबीसी कमिशनचा रिपोर्ट दे. त्याने रिपोर्ट दिलं. काय म्हणतो नेहरूजी? क्या रे कालेरकर, बामण क्या संडास साफ करेगा क्या? दे साले रिजाईन केलं. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि कालेरकर ऐकसाठी रिजाईन केलं. पहिली कुर्ता. ऐका रे गरीब मराठ्यांनो, ऐका इतिहास. अरे हे लिहितील का इतिहास? बघा ना तुमच्या मराठ्याच्या म्हणतात तर कसे तोंड बंद बनून आहे जरांगे पाटील. अरे हे प्लॅनिंग केलेलं आहे तुम्हाला मारायचं. हे मिलिटरी म्हणजे याच्या नावाने, अग्निवीरच्या नावाने आमच्या पोरांना पोलिसाचे ड्रेस खोटे. खाली बघितलं पोलीसवाल्यांनी टोपी एका दंगा करायच्या तयारीत आहेत. अरे दादांनो, या बाळासाहेब आंबेडकर एकटा व्यक्ती आहे भारतातला आणि हा त्याचा भाऊ आहे. फुकट शिक्षण सगळ्यांना, सगळ्यांना फुकट शिक्षण. जन आंदोलन करा आणि वेळ आली ना भीमा कोरेगाव करून बलिदान करू. या महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव झाले 1 जानेवारी 1860ला. ही जिनेस कोम आहे, घाबरत नाही. आणि 7,42,000 लोकांनी उपाशी पायात जाऊन. इतिहास बघा कोण आहे तर 90% मूल निवासी SC ST मायनॉरिटी लोकांनी दिलेला होती. यांनी काय केलेलं आहे? आमच्या आया बहिणीसोबत बलात्कार, खून करून माणसाला मारलं. काय चाललं आहे स्वातंत्र्यानंतर? आणि 52मध्ये बघा दादांनो बाबासाहेबांनी रिजाईन केलं हिंदू कोड बिल. पुतळे जाडलेले आहेत. ऐका रे आंबेडकर नामा सुनो. आंबेडकर नाम मेरा भाई छोटे भाई रतनलाल. देशद्रोही लोक, समाज के दुश्मन लोक होतो. आणि 52ला पहिला इलेक्शन झालं. बघा बाबासाहेब रिपब्लिकन पार्टीकडनं उभे झाले. मुंबईमधनं बाबासाहेब 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी जगातला टॅलेंटेड 1000 वर्षाचा विश्वरत्न पदवी दिलेली आहे. ऐका निजामी मराठ्यांनो, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि वामन मेश्रामला शिकवतो. सगळ्या आदिवासींसोबत हे करून हे लोक हे संविधान ते देशद्रोही आहेत. ऐकरे मुंगवेकर, कसबेकर, नरेंद्र जाधव 6 PhD घेणारा आणि हा मेला अंधविश्वासाला श्याम मानव. जेवढे संविधानाने बोलणारे लोक ऐका. आणि तुम्ही ऐका पुण्यातले विद्वान लोकांनो, आता नाही सोडणार तुम्हाला. उठा. बाबासाहेबांनी दिलेला एकमताचा अधिकार सगळं संपलेलं आहे तुमचं. 10,000 वर्षांनी गुलाम. आणि बाबासाहेब हे 74,000 काही मताने निवडून आले होते. हा यहुदीचा औलाद आर्य नड्डा BJP अध्यक्ष पार्लमेंटमध्ये सांगतो. बघा किती क्रूर होता हा मोगल आणि पंडितचा औलाद. 54ला भंडाऱ्यावरून पाडलं त्याला. आणि 52ला इलेक्शन झालं तर खासदार आमदार विदर्भातले तेली कुणबी कलार मराठवाड्याला तेच. मजा बघा तुम्ही आता. आणि हे स्वतःला काय समजतात? ओबीसी. यांना शिकवलं संघाच्या ग्राउंडवर जायचे. यांच्याकडे 1000 2-2 1,000 एकर जमीन. पूजा पाठेच्या नावाने हे घरात हिशोब करायला मुनीमजी हे. बरोबर आहे. आणि
आमदार खासदाराचे पी कोण झालं? तेली, कुणबी, कलार, सोनार, ह्या 4 जाती बघा तुम्ही. आणि हे निजामी मराठे कोल्हापूर ते नाशिक स्वतःला क्षत्रिय समजतात, कारण यांचं रक्ताचं आहे. आर्य, मोगल, क्षत्रिय जेव्हापासून मनुष्य तेव्हापासून यांच्याकडे पैशाची कमी नाही. आणि काय धंदा? आमच्या आया बहिणीचं भोग करणं, जो देईल त्याचं खून करणं. बरोबर आहे. 56ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, 14 ऑक्टोबर 56. 4 डिसेंबरला नेपाळ आणि बुद्धगयाला गेले, परत आले. 5 डिसेंबर 56ला सेशन चाललं होतं. 6ला अर्ली मॉर्निंग आतंकवादी देशद्रोही मोगल आणि पंडितचा या देशातला दुश्मनचे मावशीची पोरगी सविता कबीर याची रखेल होती. तिने 6 डिसेंबर अर्ली मॉर्निंगला बाबासाहेबांचं खून हत्या केली आहे, हे डॉक्टर विलास खरासांनी 6 जानेवारी प्रूव्ह केलं आहे. आणि बाबासाहेबांचा मृत्यूचा रिपोर्ट आज सुद्धा पेंडिंगमध्ये आहे. सांगा. आणि जरांगे पाटील कोणी मागणी नव्हतं केली मराठवाड्याची, त्यांना गधे घोडे पाहिजे होते, काय इकडे तर शूर होते. अरे मरून जाईल पण नाव नाही चेंज करणार. बघा किती कूर. पण हे होते ना गांडू मराठे म्हणतो आज यांना. 200 फॅमिली निजाम्याचा बसले आहेत. शिक्षण सम्राट, शिक्षणाचे राजे, डीम युनिव्हर्सिटीचे राजे, शुगर फॅक्टरीचे राजे, फॅक्टरीचे राजे, कॉर्पोरेटर बँकचे राजे, कॉर्पोरेटरचे राजे, आणि 6च्या 6 पार्ट्या आमच्या. कोण आहे काँग्रेस? कोण आहे राष्ट्रवादी? कोण आहे तो गुंडा मवाली 9वी पास, तो दुसरा गुंडा मवाली 12वी नापास, 1500 हिंदू मुस्लिम करणारे. आणि हे आर्य नागपूर. शंकरराज चव्हाण आतंकवादी देशद्रोही तेली कुणबी समाजातला पुसदच्या नांड्या द्यायची एक पोरगी नागपुरात. आणि अशोक चव्हाणनी लाखो पोरी गायब कुत्र्यासारखं मरून टाकलं, असे एकदम पादे प्यालून ठेवलेत. आणि हा तो साईबाबा बलात्कारी खुनी, ढोंगणातून चैन तोंडातून जेवण करा अटल बिहारी वाजपेयीमध्ये, असे भक्त लोक, गुंडे मवाली आतंकवादी देशद्रोही. अरे सांगा ना मला, काय व्याख्या आहे राजकारणाची? सांगा. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, सांगा काय व्याख्या आहे? अरे चपराशाला 4 वर्ग पाहिजे, क्लर्कला 10 वर्ग. जो चड्डी नाही घालणार, जो बलात्कारी खुनी आतंकवादी देशद्रोही डिस्ट्रिक्टचा, तो बनतो खासदार. मी सांगितलं आहे बघा, 5% जरी याचं चुकीचं असेल तरी कोण झालं? तेली, कुणबी, कलार, सोनार. आणि हे निजामी मराठा कोल्हापूरपासून स्वतःला क्षत्रिय समजणार. त्यानंतर आमदार गुंडा मवाली बलात्कारी खुनी, नगर परिषदचा मेंबर, आणि सगळ्यात गरीब लोक खेड्यात सरपंच, दारू प्याले सगळे आणणारे गोरगरिबाची पोरगी आजही बलात्कार खून करतात, फेकून देतात. हे काय राजकारण आहे? क्या सोनिया, शर्म वरम आती क्या तुझे? हराम करोगे झूठ मक्कार. ये नेहरू की फॅमिली, मोगल और औलाद. और 60 मध्ये यांनी विदर्भाने मागणी नाही केली. विदर्भातला काळा सोना बघा यांची मजा. आम्ही विदर्भ हा मध्य प्रदेशमध्ये आदिवासी बाऊल त्यांच्या जल जंगल जमीन करण्यासाठी पॉवर स्टेशन 1 मे 1960ला ॲड केलं. आणि आतंकवादी देशद्रोही काँग्रेस, जनसंघ, RSSच्या MPME लोकांना आतंकवादीचं ट्रेनिंग देण्यासाठी नागपूरला RSSचं ऑफिस काढलंय. 75 वर्ष झाले, कुठं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे? सांगा. कोण बसले आहेत? कोणाचं डोकं चालतं आहे? किती शिकलेले लोक होते? ह्या निजामी मराठ्यांना शरम नाही आहे, यांचं रक्ताचं मिश्रण झालं आहे. अरे सयाजीराव गायकवाड बडोद्याला मी जात होतो, किर्लोस्करची पोरगी, माधवराव शिंदेची बायको कोण होती BJPमध्ये अटल बिहारीच्या जमान्यापासून? कोण आहे ते शिंदे फॅमिली ग्वाल्हेरचे? कोण आहे ते? हा त्याचं पोरग कोण आहे? माधवराव शिंदे. अरे एवढ्या प्रॉपर्टी त्यांना माहीत नाही. निजामी मराठी होते, स्वतःला क्षत्रिय समजणारे. 60 मध्ये मागणी नव्हती केली, 62ला कतलखाना काढलं. बघा डोकं यांचं. अखिल भारतीय आदिवासी रिसर्च सेंटर, डोकं बघा. आदिवासींचा जल जंगल घेऊन डोकं बघा बैमानेचं. 2-3 कास्ट चंद्रपूर भद्रावती साईडची आदिवासीची, 2-3 मराठवाड्याची, 2-3 खानदेशची, 2-3 गुजरात बाउंड्री, 2-3 पश्चिम महाराष्ट्र, आणि 2-3 सोलापूर. अशा 14 जातींना निवडलं. 47 पैकी 14. त्यांना सांगितलं तुमच्या मायेजवळ ब्रह्मा झोपला होता, आणि हे 33 जातीवर डुकरं कुत्रे झोपले होते. हा हरामखोर मधुकर पिचड हा नारायणगावचा राहणारा. याच्या नातेवाईक महादेव गुईन काळे 39 जन्म कोळी, 22 वर्षात
त्याला डायरेक्टर बनवलं. तो ग्रॅज्युएटही नव्हता. आणि यांनी पुस्तकं लिहिलं. कोण शिकलेले होते सांगा रे? बताओ रे आंबेडकर नामक दलाल भड़वे लोगों, क्या रे रतनलाल तेरी पैदाशी थी क्या मालूम है रे इतिहास तेरे को? हाँ, तुम तो गुलाम लोग हो सभी. डॉक्टर किसका इतिहास पाहिना? किसने डॉक्टरेट दिले? अरे महाराष्ट्राच्या विद्वान लोकांनो. आणि त्यानंतर बघा दादांनो, त्याला डायरेक्टर केलं. 14 जातीचे 13 आमदार आणि 2 खासदार, म्हणजे प्रत्येक कास्टमध्ये 1 आमदार. आणि यांना मस्तपैकी मास्तरीन बाई दिला. जवान जवान आदिवासीच्या शाळा. खुश. आणि 64ला हा मरून गेला. या देशाचा दुश्मन मोगलनं पंडित चावला. बघा केलं का नाही गुलाम? सांगा. जरांगे पाटील मागणी केली होती का? मिळालं आहे का? काय आहे राजकारणामध्ये? बलात्कार कोणी आणलं? त्यानंतर गुर्जरानंद, त्यानंतर आपला हा लाल बहादूर शास्त्रीला मारलं ताशकंदला, परत गुर्जरला. आणि इंदिरा गांधी ही मानवतावादी होती. बघा दादांनो, 67ला तिने प्रायव्हेट बँकला नॅशनाइज केलं खरी आई. त्यानंतर किती अंडरटेकिंग काढलं. आणि 67ला लोकांनी स्ट्राईक केलं. विश्वरत्नाचा पुतळा, आरक्षणच्या शाहू महाराजाचा पुतळा, त्यानंतर त्याचा पुतळा बांधला राष्ट्रपिता ज्योतिराव. आणि सगळ्यातला शूद्र राजा टॅलेंटेड शिवाजी महाराज यांच्या 400 सीटा येणार होत्या, काढून फेकलं आणि दीक्षाभूमी विकून टाकली. 70ला देशाने तिला वर्ल्डने सांगितलं न्यूक्लिअर बिलकुल नाही करून घे. आणि 1974ला पहिली अणुचाचणी केली. 71ला बांगलादेश, 72ला दुष्काळ ज्वारी खाल्ली, 73ला पेरियार रामास्वामी मिळाला. बघा पेरियार रामास्वामींनी 1924ला काँग्रेस सोडली. महाभारत रामायण. कोण होता दुर्योधन? पुष्पशृंग, दुर्योधन आणि राम एकच आहेत. कोण होता एकलव्य? आदिवासी, त्याचा अंगुठा कापला, अर्जुनपेक्षा श्रेष्ठ. बरोबर आहे. आणि कृष्णाला पावर, 3 वर्षाची कोणी बायका. त्यानंतर रामायण, पुष्पशृंग हे गूचं पाणी पेशाबचं पाणी पिणारे नंगा साधू, चरस गांजा पिऊन त्यांनी लवकुश केलं. अग्निपरीक्षा घेतली त्या पुष्पशृंग रामने. आणि रामलक्ष्मण म्हणजे आमच्या आयाबाईंनी भोग करायला. यांनी रिजाईन केलं, चेन्नईला गेला. राम सीता लक्ष्मणचा याला मूर्तीला घातलं आणि लोकांना सांगितलं की नागसाहेब एक माणूस काटा बामणांना आणि 69% आरक्षण घेऊन 9व्या सूचीमध्ये टाकलेलं आहे. आणि बघा KR नारायणन अतिशूद्र आहे दादा, अतिशूद्र. लग्न नाही केलं, मुसलमान, मिलिटरीमध्ये राहिला, इस्रोचा प्रेसिडेंट ऑफ इंडिया. जगाने 19 ऑगस्ट 1920ला वर्ल्ड इंटरनॅशनल सायंटिस्ट ऑर्गनायझेशनने त्याचं एवढं स्वागत केलं बाबासाहेबांनंतर. डोळ्यात पाणी येते, बिचारा मरून गेला. काही घेऊन गेला का रे? आणि हे बघा ऋषी सुने पडल्यानंतर दादा एवढा पैसा, एकाचा पैसा काढायचा आहे. अरे महाराष्ट्र जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. या मी देतो तुम्हाला एवढं, माझं स्टडी आहे बाळासाहेबांसोबत. जरांगे पाटील आता हिंमत नाही हरायची, जन आंदोलन करा. यांनी तयारी केल्या अग्निवीरच्या नावाने प्रायव्हेट, यांनी तयारी केल्या फ्रॉड इलेक्शन 30 वर्षापासून होत आहे दादांनो. किती हे नीच वृत्तीचे लोक आहेत. दाखवा मला या जगाच्या पाठीवर कुठं ब्रह्मा आहे का? तर किती क्रूर लोक आहेत हे. अरे 1950 पासून यांनी शिक्षण दिलं गरिबांना, आज सोन्याची चिडी असती. म्हणजे यांची मेंटॅलिटी काय आहे? ओळखा कुठं आहे रे ब्रह्मा? कापून काढू सुप्रीम कोर्टला सांगतो. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया सगळ्यात जास्त जगाच्या पाठीवर अन्याय या महाराष्ट्रात होत आहे. त्यानंतर KR नारायण हिरा, अतिशूद्र, पहिला व्यक्ती ज्याने पहिला शेड्यूल कास्ट हे दिलं. आणि कांशीरामजींना सोडायचे. जगातला सगळ्यात टॅलेंटेड अतिशूद्र भारतातला बाबासाहेब जन्मलेला घरी गेला नाही. आणि माझे गुरु मामा देशमुख 1959 मयत काढली. काँग्रेस, जनसंघ, RSSच्या हिटलरपेक्षा 400 पटींनी आतंकवादी देशद्रोही लोकांनी मयत काढली. नटला नाही. 50 वर्षापर्यंत कांशीरामजी सोबत राहिला. 1935चा जन्म आहे. दोघेही एक मागं वर्षाचे होते दादांनो. 50 वर्ष राहिले. कांशीरामजीला म्हणायचे PB सावंत साहेब पहिले मराठ्यांचे शिवाजीचा औलाद. खबरदार कांशीरामजी डरना नाही आहे. एक मारलाय ना चापट, जिवंत आहे तो. हे होते कांशीरामजी. आणि हे आंबेडकर नामावाले गाली देतो, बाल की बराबरी करते और कांशीराम की चळवळ पुष्पशृंगने. हां
हाती चलेगा ब्रह्मंशाचे तिलक बोला जाएगा. किती दलाल भडवे लोक लुच्चाड आहे ते लुच्चाड. अरे एवढे जरांगे पाटील गरीब मराठ्यांना मारायचं प्लॅनिंग केलं आहे दादांनो. मुसलमान आम्ही लोकांनी बुद्धविहार खोडून कोण आहेत तुमचे दुश्मन आलं का एखादी मराठ्यांनो. अरे उघडा डोळे यांना मारणार आहेत हे दंगा करायला. हा हिटलरचा औलाद म्हणणारा आमच्या भावाला जातीय दंगा तो राणे किती नवरे बदलले भडव्यांनी तर माहीत नाही. आणि त्याचे ते चुबूच केलं ना गुंडे बलात्कारी खुनी सगळेचे सगळे आमदार खासदार 6 पार्ट्या. 75ला इंदिरा गांधीला तंग केलं BMS आणि AIDFनी तिने इमर्जन्सी लावली. सिंधी लोकांना बघा तो त्याचा आता पस्तावतो तो जेठ बलादी. आणि सगळे टॅलेंटेड होते. कर्पूरी ठाकूर मुलायम सिंग यादव शरद यादव लल्ले सिंग यादवला मारून टाकलं. VP सिंग साहेब होते त्या काळात तिथे UP कांशीराम लालू प्रसाद यादव रामविलास पासवान चरण सिंग चंद्रशेखर सगळे शूद्र अतिशूद्र लोक टॅलेंटेड होते. इंदिरा गांधींनी 76ला धर्मनिरपेक्ष आणि हे हटवलं हे लावलं जातीवाद एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं कांशीरामजींनी पुन्हा आदिवासीचं. 77ला गव्हर्नमेंट आली बामन झाला बामन जगजीवनराव बाबूंना सोडली होती त्यांना झालं नाही. त्यांच्या पोराला नॅशनल हेडर हे आतंकवादी संघटन. इंदिराजी मानवतावादी होती. बघा किती क्रूर कोणात पिये बसलेले आहेत. कोण चालवत आहेत रे देश. एवढी अक्कल आहे का कुठं आहे रे ब्रह्मा. मान सांगून ठेवतो दादांनो हिम्मत नका हरू. आणि माझं गरीब मराठ्या लोकांनो सावधान राहा. कालच दाखवलं पोलीसवाले टोपी आणि हे घालून एक बाई ते कुलकर्णीची माझ्यावर म्हणते अन्याय त्याचा झालं. कसे कसे प्लॅन्टेड केले आहेत सगळे हे अग्निवीरच्या नावाने आमच्या पोरांना घेऊन सगळ्यांना पोलिसाचे ड्रेस. अरे बदमाश बलात्कारी खुनी इथले IAS ऑफिसर कलेक्टर SDO आणि हे बघा ती आरती भारती जज सगळं कॅप्चर केलेलं आहे. 77ला जनता दल जनता पार्टीची गव्हर्नमेंट हे ISS जनसंघाच्या 2-3 सीटा येत होत्या. आणि त्या गुजरातच्या याला केलं मोरारजी देसाई बामन. मंडल कमिशन आलं. मंडल साहेबांनी सांगितलं तेव्हापासून यांचं बघा सगळं काय घडलं आहे ते जनगणना OBCची याच्यात घडलेलं आहे गुट. 78ला हा शरद पवार वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली पुलोत काढली. बांधकाम मिनिस्टर हे काँग्रेस जनसंघची आतंकवादी देशद्रोही हत्यारे वर्ल्डचे सगळे टेररिस्ट लोकांची गव्हर्नमेंट झाली पुलोत. खरं आहे का खोटं आहे. संतोष शिंदे कोण आहे रे हा. त्यानंतर 78ला यांनी काढली. परत इंदिरा गांधी निवडून आली आहे 80मध्ये. 80ला तुमच्याकडे हे आलेलं आहे TV आणि जनसंघचा दिवा गेला आणि फूल आलेलं आहे 80ला. आणि ह्या देवरसनी इंदिराजीचं गू खाल्लं माफी मागितलेलं आहे. हे माफीवीर आहेत. आणि 81ला जनगणना झाली. 1,10,00,000 हा हरामखोर वामन मेश्रामने अखिल भारतीय आदिवासी महासंघ काढून त्या प्रवीण गेडाम भद्रावदे अखिल भारतीय काढून या गांडूने आदिवासींचं सगळं आयुष्य बर्बाद केलं. आणि त्याच्यासोबत लग्न केलं आणि हॉनीमून म्हणत आहे संभाजी ब्रिगेडनं मराठा सेवा संघ. आता पडून झाला इकडे ते गांडीला पायत लावून. म्हणून म्हटले होते खापर्डे साहेब सायन्स शिकले होते. त्यांचे सासवडे उमरेडच्या धनविजय मामा माझ्या घराजवळ राहतात. ये SC समाज के लोग पैसा कमाने के लिए अपनी माँ अपनी औरत अपनी बहन और अपनी बेटी को भी वेश्या वैसा भेजेंगे. खरं निघालं बघा हे सगळेचे सगळे. काढतं एखाद्या तोंडात आवाज. दीक्षाभूमी विकून टाकली. आमची पोरी आता निघाल्यात बघा. ललित प्रभात हरामखोर खुनी DG आहे. पहिलं कांड केलं त्याने याला छत्तीसगडला. हा हरामखोर काँग्रेसचे सगळे गुंडे मवाली बलात्कारी बघेल नाही आपल्या बापाला टाकला 22 काँग्रेसच्या लोकांना आणि 20 का 30 नक्षलवादी. आम्ही पहलगामला 40 लोकांना मारलं या ललित प्रभातने हरामखोरनी देवेंद्रला सोडून दिलं. पहलगामला 26 लोकांना मारणारा हा DG हा तडीपारच्या अंडरमध्ये हा तडीपार गुंडा मवाली म्हणतो मी आदिल पाकिस्तानात. हरामखोर तुमच्या बापाचा देश होय का रे. लगा तीसरी क्रांती करेंगे आज़ादी की अभी डरना नहीं है. पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे 30 वर्षापासून. आणि हा डुकराचं गू खाणारा राहुल गांधी कोण होय रे. काँग्रेस BJP RSS. जनगणना झाली 2च्या ठिकाणी 4. यांच्या आईजवळ झोपला होता ब्रह्मा. त्या मधुकर पिचेडा आता बसले आहेत भोसडीचे हरामखोर 25 आमदार 4 खासदार गू खाणाऱ्या.
एकेका फॅमिलीमध्ये एक आमदार एक खासदार स्वतःला म्हणतात आम्ही खरे आदिवासी आणि हरामखोर हे 6 पार्ट्या मिळून 50च्या कुठं दाखला ना 45 जातीवर व्हॅलिडिटीच्या नावाने. आणि EWS कोण आहेत? काय जरांगे पाटील? किती अन्याय अत्याचार होत आहे आदिवासींवर. खोटं आहे काय हे? कोण बसले ते निजामी मराठाने हे यहुदीच्या औलादी आणि हे बाहेरच्या ह्याच्यातून आलेलं गुंडागर्दी किराणा दुकान बिल्डरपर्यंत. चला जागा रे केशवराव ठाकरेंचा औलादांनो, या बाबासाहेबांनो. आणि मी फक्त विनंती करतो कोल्हापूरच्या शाहू महाराजांना, 16 ते मोगल कुत्रा औरंगजेब या शाहू महाराजा औलाद असेल त्यांना नाही सातारावाल्यांना. ते तर भिड्याच्या औलादी आहेत. आंब्यापासून पैदा झालेत आंबा रस तो तर गेला एक फडळकर. 52 यांची मेजॉरिटी आहे. आमच्यावर अन्याय करतात. आणि 67 कुठून आला? जरांगे पाटील फुकट शिक्षण सगळ्यांना. आझादी मिळवायची आझादी. हा जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. मी करून देतो. 61 लाख रुपये खासदाराला मिळते महिन्याचं 12 लाख रुपये. बघा कसे गुंडे मवाली बसले आहेत 6च्या 6 पाट्या. इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करा तिला मारलं प्लॅनिंग करून. कोण? हे आतंकवादी देशद्रोही काँग्रेस BJP RSS अलायन्सच्या MP MLA लोकांनी प्लॅनिंग केलं. RK धवन कोण होता? आर्य. बरोबर आहे. हा भिंद्रनवाले कांड, गोल्ड टेम्पल कांड. आणि तिला तो सरदारच्या हाताने RK धवन यहुदी तिचं लेक्चर आहे इस देश के उन्नति के लिए मेरा खून का एक एक बूंद कम में गया. अरे ही होती आमच्या आया. बघा जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाई, तशी इंदिरा गांधी होती दादांनो. मारलं तिला. तिचंच लेक्चर आहे इस देश के उन्नति मेरा खून का एक एक बूंद. आणि लाखो आमचे खलिस्तानी समजून कत्ल केले हिंदू मुस्लिम करून. किती क्रूर आहेत हे लोक. आणि बघा मग त्यानंतर कोण? फिरोज गांधी मोगल इंदिराजीचा नवरा. बरोबर आहे. मारलं तिला. कोण मारलं? आतंकवादी देशद्रोही काँग्रेस BJP RSS अलायन्सचे MP MLA लोकांना. कोण बसले आहेत रे 50 पासून? कारण सगळं यांच्याच होतं. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. आणि निजामी मराठा, गांडू मराठा 200 फॅमिली. यांना आमच्या बायका पाहिजे आणि पैसा पाहिजे. खूप पैसा आहे या महाराष्ट्रात. काही कमी नाही आहे. फक्त तुम्ही आता मुंबईची दंगल वाचवा. मी सांगतो गरीब मराठ्यांनो सावध राहा. तुम्हाला मुसलमानसुद्धा मदत करताय, आमचे लोकसुद्धा करतायत मदत. सगळे आम्ही धावलो. आमचे भाऊ आहात तुम्ही. लक्षात ठेवा. सगळे शूद्र होते. शूद्र अतिशय 1 वर्ष आहुती दिली आहे. कुठं मिळाली आझादी? कुठं आहे रे ब्रह्मा? चला अग्निवीरच्या नावाने सगळे तयारीनं आहेत. लक्षात ठेवा. आणि हे तुमचे गांडू मराठा 200 फॅमिली बसले आहेत. यांना पैसा आणि आमच्या बायका पाहिजेत हरामखोर लोकांना. आज शाळा बंद झाल्या. आज कायदे केले तुमच्या सिटीमध्ये सांगतो मी. आणि 84 मध्ये पायलट होऊन याचे दोन्ही पोरं बदमाश. मोगलचा औलाद ना याच्या आजाई बदमाश. हा संजय गांधी चौकडी. काश्मीरला एक हिरोईन गेली होती. चौकडीमध्ये बन्सीलाल आणि शुक्ला एकाचं नाव नाही आठवत मला. तिला रेप करायचं होते. काय आहेत डेफिनेशन सांगा ना? काय डेफिनेशन आहे राजकारणाची? आणि 75 वर्षात काय केलं? हे तेली कुणबी कलार हे तर शिकलेले नाहीत. हे बाबासाहेब ना बम्मन के ऊपर अन्य अत्याचार केला. त्या रावनी काढलं. बाबासाहेब ना नीच होते. प्रकाश आंबेडकर साहेबांनी अकोल्यात 500 केलं जाय. हे आदिवासी ना दादांनो हे खोटे आदिवासी आहेत. हा वामन मेश्रामचा 14 जातीचे संघटन प्रोटान. आणि हे यांची संज्ञा कितीतरी काढले आहेत ब्रांच आदिवासी स्टेजवर येऊन. आणि त्यानंतर मुसलमान आतंकवादी. आणि आता दारू गांजा चरस. बघा 19चं फ्रॉडचे इलेक्शन घ्यायला कोरोना आला. ताल्या थाल्या वाजवल्या रे. त्यानंतर कोरोनामध्ये मरणारे डॉक्टर लोक. तुमचा दगड आला. चला रे आमचे टॅक्सचे पैसे घेऊन. दगड मोठा. करोडो लोकांच्या हत्या केल्या. कोरोना मेले. आणि 25 मध्ये 60 करोड हे मूल निवासी डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट हे हिस्ट्रीचे दलाल लॉचे डागरं 60 करोड लोक जिथं हाकतात मुकतात. बघा तिथं 60 करोड. आणि तो आणि संविधान केलं तयार.
तो लागू करायचा आहे. आणि यांचे कुत्रे झोपतात त्यांच्याजवळ, मोठे मोठे यांच्या बायकांजवळ, यांच्या पोरांजवळ, यांच्या पोरींजवळ, सुनेजवळ. ते तरी गुचं पाणी पितात का रे? काय म्हटलं मी? अरे कुत्र्याला जेवढी अक्कल आहे तेवढी अक्कल नाही. तुम्हाला गुलाम करून ठेवलेलं आहे. सगळं त्यांच्याच हातात आहे ना. आणि हा पायलटपासून पायलटवरून प्राईम मिनिस्टर झालेला, याला मूर्ख बनवलं या लोकांनी. अयोध्येला नेलं, दरवाजा उघडलं, मूर्ती ठेवली, लाखो करोडो हिंदू मुस्लिमची करून दिली. 84मध्ये आमचे शीख भाई देश त्यांची कत्ल. कोण होते? हे BMS AID सांगा. आणि तो आंबेडकरांवर बसतो भोसडीचा हरामखोर, संविधानच्या देशद्रोही तो चंद्रभान, भाड खाऊ लोक, सगळे युनियनचे बलात्कारी खुनी शिकलेले, संविधानचे देशद्रोही लोक, शरम नाही वाटत. आणि त्यानंतर बघा हिंदू मुस्लिम कोण करोडो. आणि जिजा 6.5 वर्ष होता तर 650. आणि आता त्याची आठवण झाली. तो मसीचा डॉक्टर मौलानाला बोलवलं लखनौमध्ये, थांबा तुम्ही आता. आणि आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी, मनू सिंग भी जिवंत आहे, आर्य प्रकाश कारत. आणि हा फिरोज गांधीचा औलाद, याच्या आजा दुश्मन, याच्या बाप दुश्मनने EVMचा प्रस्ताव आणलेला सांगा. आणि हा गांडूळ डुकराचं गू खाणारा हा होटल लिस्टवर तुमचं माइंड डायवर्ट करतो. आणि 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शनमध्ये कोण होते रे? 30 वर्षात कोणी राज्य केलं रे? कोण आहेत रे? एकेकाच्या घरात 6 पार्ट्या. अरे महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, कोण आहे ते सगळे? बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी कम्प्युटर आणलं, त्याचा विरोध केलं. आणि 89मध्ये म्हणतो जातात 1 रुपया टॅक्स रे, 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. कांशीरामने काढले 15. तिलक तलवार तराजू मारो सालों को जुती चाल, 85 भाग हमारा. हे लढाई लढायची आहे आता महाराष्ट्राच्या लोकांनी. इथंच होणार आहे. तिसरी क्रांती इथंच करू. आणि दादांनो, त्यानंतर आमच्या बहिणीला मानवता आणणारे कांशीरामजी, मुलायमसिंग यादव, अर्जुन सिंग आणि VP सिंगने लागू केलं मंडल कमिशन. या हरामखोर लगाने आतंकवादी हे RSS BJP यांनी इतके हरामखोर बैमान, जगातल्या पाठीवरचे कूर यांनी सपोर्ट घेतलं मागं. आणि VP सिंगाची गव्हर्नमेंट गेली. चंद्रशेखर आणि 91ची कुर्ता बघा दादा यांची. यांनी राजीव गांधीची हत्या केली तमिळला बदनाम करण्यासाठी. संपले, एकदा संपले 77ला या निजामी मराठ्यांनी. बघा ना, खोटा आहे का तर? कोण होय हा? शरद पवार कोण होय? आणि परत संपली तो नरसिंगराव. 7 पोरं आहेत दादा, 7. अरे भागवत त्याची बायको पैदासी आहे ना, करणं तू 3 तयार असेल ना, नाही तर त्याच्या पोराची बायकोला बोलव. का तुला मस्त नाही मिळालं का आयुष्यात? ढोराचा डॉक्टर काही शरम बिरम वाटते का बोलतेस का? नाही तर 3 करा. आणि 41 लाख मतं वाढले. पूर्ण फ्रॉड इलेक्शन. मरकटवाडीला जरांगे पाटील, EVM या बाळासाहेब आंबेडकरसोबत. मी फुकट शिक्षण सगळ्यांना. तो झोपडीत राहणारा राहो नाही तर कोणी राहो. केशवराव ठाकरेंच्या पोरांचे डोळे उघडले. आणि आता फक्त मी एकाला रिक्वेस्ट करतो, कोल्हापूरचे शाहू महाराज हे साताऱ्याचे नाही, हे गांडू आहेत, हे शिवाजी महाराज याचे औलाद. यांना पाहिजे बायका. यांनी कधी पाहिलंच नाही. आणि ह्या 200 फॅमिली निजाम्यांच्या, जगातले सगळ्या टेररिस्ट. इतकं झाल्यावर गरीब मराठ्याच्या कत्ला करायला निघाल्या तरी बोलत नाही. पोलिसाच्या ड्रेसमध्ये दंगा करायला जातात. पाणी नाही, खाना नाही. गांडू लोकांना तुम्ही का पैसे घेऊन पैदा झालेत का रे? सम्राट लोक, राजे लोक. मानवता की आहे का नाही? का तुम्ही वाचणार आहे का? अरे जगाकडे यांच्या कत्ला करणार आहो मी. पहलगाम केलं. महाराष्ट्रात 26 लोकांना मारला, 1940 लोकांना. आणि आमच्या भावाला देता 5 वर्ष राज्यपाल, 2 जोडी पेनाची, 2 जुते आणि 4 कपडे, 2 तुमच्या रूममध्ये राहतो. आणि तुमच्या प्रॉपर्ट्या बघणारे भाड खाऊ लोकांनो, 90% रक्त पिणारं शोषीन. आणि शरम वाटते तुम्हाला? शरम टेररिस्ट लोकांपेक्षा. आणि त्यांचं तर रक्तच आहे. करू ना तिसरी क्रांती या महाराष्ट्रात. आहे ना आमचा एक भाऊ. आणि त्यानंतर बघा दादांनो, हा इंजिनियर शिकलेला रामटेकमध्ये पूर्ण ट्रेनिंग. यांनी गेट करार केलं, पेरियारला बदनाम केलं तमिळच्या नावाने. बहुमत नव्हतं यांना. 92ला क्रिमिनल लावलं OBCच्या लोकांनो. फुलेचा औलाद दुश्मन. मेकॅनिकल इंजिनियर नाही तू OBCचा दुश्मन होईस भुजबळ. शरम द्या वाटत या सगळे बाळासाहेबांसोबत. अरे EVM मशीन आहे, EVM मशीन. आणि हा जनसुरक्षा कायदा याच्या भरोशावर बघा कोण बसले आहेत.
पोलीस कमिशनरपासून त्या कसल्याने नागोडे केलं म्हणून तर मरकटवाला मिलिटरी लावली. 93ला यांनी आनंद मार्गीसाठी याला 93ला शुभशोधनं जेलमध्ये टाकलं. 92ला क्रिमिनल लावलं. ऐका रे ओबीसीच्या लोकांना, अरे तुम्ही आम्ही एकच आहोत सगळे, या मूल निवासी इथले 90% लोक. तुम्ही शिकले नाही. आज बघा 85 करोड 5 किलोनी 13 करोड फिरतायत आणि 60 करोड लोक डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, हिस्ट्रीचे दलाल, गुलाब, गूचं पाणी प्यायला त्यांचेच पेतात का रे? ही काय प्रगती आहे का रे? आणि हे बसल्या तोंडाला कुलूप लावून मराठा सेवा संघाचे हे कोकाटे, बनबरे, रणजित यांना हरामाचं खायचं आहे, सगळं समजते. संभाजी ब्रिगेड हा वामन मेश्राम दुश्मन, असे फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊच्या किती संस्था आहेत. 94ला आनंद मार्गी पूर्ण प्लेन भरून. 96ला कांशीरामने पार्टी काढली, 13 दिवसाची पाडली. आणि आज बघा कांशीरामची पार्टी गुलाम समाज पार्टी. ब्राह्मण क्षत्रिय राज करेगा, पुंगी बजाएगा, जिन्होंने हमें गुलाम बनाया. आणि त्यानंतर देवगौडा, सीताराम केसरी ओबीसी होता, यांनी धोती सोडली. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी. फ्रॉड व्होटिंग, यांनी जे रक्त वाहतात त्याचं पेन्शन बंद केलं. आणि हा हरामखोर निजामी मराठाचा औलाद 2004मध्ये सोनियाला म्हणतो तू विदेशी आहे आणि तो आमचा संगमा मेला. कोण आलं रे 9मध्ये 13मध्ये? हा 4 न 9मध्ये कोण होते? 99 कसं पलटते? कोण आहेत रे? आणि त्यानंतर 14मध्ये पेगॅसस गोपीनाथ मुंडेला मारलं. आता अन्याय अत्याचार आहे का? 79 पासून ते 91 12 वर्षात औरंगाबाद विद्यापीठाला नाव देण्यासाठून या पॅन्थरचे लोक नाही, गांडू लोक आहेत. तुम्हाला एवढं मारलं, किती लोकांची हत्या केली रे आंबेडकर जयंतीला. नोव्हेंबर 94ला 114 गोंडगोवारला मारलं, दंगा करून BJPचे गव्हर्नमेंट यायचे होते नागपूरला. हिंदू मुस्लिम कांड, श्रीकृष्ण आयोग, ती साध्वी आणि तो पुरोहित कर्नल हेमंत करकरे सगळं पकडलेलं होतं. कोणी मारलं? मुश्रीफ साहेबांकडे रेकॉर्ड आहे. त्यानंतर 97 जुलैला घाटकोपरला 10 लोकांना मारलं. शिवसेना आणि BJPच्या गव्हर्नमेंटने मनोहर कदमला सोडून दिलं. खैरलाजी काय, नाना पडोरे BJPचा खासदार आणि काँग्रेसचा अध्यक्ष. बघा कोण आहेत. 2 पोरी आईनं पोरीच्या गुप्तांगमध्ये टाकलं, दादा अंधभावाला मारलं. आणि आदर्श गाव म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीची गव्हर्नमेंट. बघा कोण आहे ते. त्यानंतर हेमंत करकरचं कांड 26/11चं. त्यानंतर गोपीनाथ मुंडेला मारलं छोटंसं ॲक्सिडेंटमध्ये. का? ते जज लोया कांड. फ्रॉड इलेक्शन, पूर्ण फ्रॉड इलेक्शन. पेगॅसच आलं. बघा विठ्ठलराव विखे पाटील त्याचं रातोरात टोपी. त्यावेळेस लक्ष्मी शुक्ला, परमबीर सिंग, परत लक्ष्मी शुक्ला. आणि 1 जानेवारीचं कांड भीमा कोरेगाव 18चं. आनंदराव तेवढा त्याची बरोबरी करता का रे बालाची? हां जुबेर अजूनही आहे. हरामखोर हा हिटलरचा औलाद, जगातला टेररिस्ट फडणवीस आणि दुसरा निजामी मराठा. आणि तो आंब्यापासून रस टाकणारा तो मेला पडळकर आता गाडीत बोच टाकून बसला, लई टरटर करत होता. दौंडला कत्ल केलास महाराजांच्या नावाने शरम नाही वाटत? आणि दुसरा हाके ये बाळासाहेबांसोबत गांडू लोकांनो, खडकीनं खिडकी नाही समजत. प्रोफेसर आहेस का रे तू? हा काय म्हणतात ना खडकीला? तुमचा तो अंधा डॉक्टर नागपूरचा खासदार गांडू असे देशद्रोही. आमच्या आईला तुम्ही दगड आणि धर्मामध्ये काढून टाकलं. अहिल्याबाई होळकरला, या आदिवासींवर आज 45 वर्षात व्हॅलिडीच्या नावाने. आणि EWS सुप्रीम कोर्टला विचारतं कोणत्या कायद्यात बसते रे? किती आग भुगता रे तुम्ही? आम्हाला काय जनावर समजलं? अरे कापून काढू आता तुम्हाला. या सगळ्या मराठ्यांना सगळे महाराष्ट्रात ही क्रांती करू. महाराष्ट्रानेच स्वातंत्र्य मिळून दिलं आहे. आता सोडायचं नाही. जरांगे पाटील सावधान राहा. माझ्या गरीब मराठ्यांनो सावध राहा. हे तुम्हाला मारण्यासाठी, दंगा करण्यासाठी हा शरद पवार म्हणतो आमच्या भावाला सामाजिक दंगा करता म्हणून. मोठ्या सीतापेने राहा दादांनो. आणि एकच पर्याय, या एकच आहे, बाबासाहेबांचं रक्त 40 वर्षापासून लढणारा EVMसाठी. आणि जन आंदोलन करू. आणि लक्षात ठेवा, आमची आई बहीण पोरगीसाठी आम्ही स्वाभिमानासाठी परत एकदा करू वेळ आली तर. कारण हा जनसुरक्षा तेवढं यांना दंगल करायची आहे. कारण यांची बाप आणि माय इथंच आहे. त्यानंतर 19मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं 371 ठिकाणी फ्रॉड. भीमा कोरेगाव कांड केलं यांनी घाबरवण्यासाठी. 23मध्ये बघा ते काँग्रेस अलायन्सचं
त्या BJPच्या गुंड्यांनी एक पोरीला आणि कायदा केलं. जो कोणी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये बोलेल, जो कोणी फायनान्शियल बोलेल, त्याला 9 महिन्याची जेल आणि 24 पासून पोलीसवाल्याला पावर दिला आहे, तुम्ही मारा करा काही करा. कोण रे? आणि 1 जानेवारी 24ला भूषण गवई वोट घेतली. त्यांनी इलेक्शन कमी म्हटलं की सगळ्यांना VVPATची पर्ची द्यायची. हा दत्त आणि खन्ना आला. 18 एप्रिल 24ला मी दिल्लीत होतो. मी आहे चंद्रचूडच्या गेटमध्ये जाऊन 10 ऑगस्टला डुकराचा गू खाणारा मी EVMच्या टीममध्ये आहो. या किती टैलेंटेड आता. अभी तो कत्ल करेंगे. हमारे बाबा साहब ने बोला है, अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है. 100 दिन भेड़ बकरे के समान, जीने से 1 दिन शेर के समान. हमारे शूद्र अतिशय 1000 लोगों ने क्रांति की है. ऐसा नाही मिळालेलं दादा संविधान. जरांगे पाटील जय भीम जय संविधान म्हण. अरे बाबासाहेब म्हणायचे जय शिवराय जय भवानी जिजाऊ. तू कोणसा मोठा लागून गेला आहेस. तुला संविधानाशिवाय मिळणार नाही. आणि क्षत्रिय बोलणं बंद कर. तू का निजामी मराठा आहेस का? आता दिसलं ना, खूप विश्वास वाटत होता ना तुला. आलेत का कोणी? तुम्हाला मारायचा प्लॅनिंग केलं आहे दादांनो. हे एवढे RSSचे हे गुंडे मवालीने 200 फॅमिली निजाम्याचा, हे जगातले टेररिस्ट आहेत. हे गोर गरीब लोकांचे शरम नाही वाटत. 68 शाळा बंद केलं आणि यांचे बघा 500 अर्धे फ्रॉड आणि किती कूर आहेत ते बघा. काँग्रेस BJP RSS अलायन्सचे MPM हिटलरपेक्षा 400 पटीच्या लोकांनी बघा कायदा केलेला आहे. पहिला कायदा 2 पक्ष प्रणाली. सगळे प्रादेशिक पक्षात संपलं. एकीकडे NDA एकीकडे इंडिया. कोण आहेत? काँग्रेस BJP RSS जनसंघ. बरोबर आहे का रे? काँग्रेस BJP काँग्रेस BJP बरोबर आहे. कॉमन सिव्हिल रूल. जजचा पोरगा जज बरोबर आहे. पोलीस कमिशनर SDOचा SDO. CCNPR तुमच्या जमिनी लुटणार, हिशोब द्यायचा तुमच्या प्रॉपर्टीचं. हे तर मेले. तेली कुणबी कलार सोनाचा आमदार मेले सगळे. हे जेवढे काही शिक्षण सम्राट मेले, यांना हिशोब द्यायचा आहे. हे कोणाला सोडणार नाही आहे. आता वेळ आहे, सगळ्यांनी रिजाईन करा. आता सांगतो मी वाचाचा निजामी मराठ्यांनो, तुम्हाला वाचायचं असेल ना, अजूनही सांगतो 16 स्वार्थ हे कोणाच्या बापाचं. या सगळ्यांनी मिळून मानवतावादी चल्या बाळासाहेबांसोबत. मी देतो फुकट शिक्षण. भाडीत गेले जातबीत, झोपटपट्टीच्या पोळापासून तर कोणत्या जाती धर्माचं प्रत्येकाला फुकट शिक्षण. एवढा श्रीमंत, एवढा अभ्यास झालेला आहे माझं. फुकट नाही, अमेरिकेत जाऊन आलेलं आहे. खोटा आदिवासी आहो. आणि हे जेवढे पॉलिटिशियन आहेत ना, उमरेडच्या काकाजीचं चिकन खाणाऱ्याचं, अरे वयाच्या 20व्यापासून फक्त पंढरपूर देऊन आळंदीला यायचे. माझा भाऊ आहे हा भूषण गवई साहेब. ओळखतात सगळे पॉलिटिशियन. नागपूरला आले तर काकाच्या चिकन खाल्ल्याशिवाय यांचं मन नाही दाहत होतं. प्लेनने येत होते मुंबईवरून. त्याचा पोरगा आहे हा मौर्यवंशी नागवंशी बिचारून उष्टे टाट उचणाऱ्याचा पोरगा आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, CCNPRमध्ये हे तुमच्या जमिनी लुटणार आहेत. बँकचे बँक लुटून गेले. कोणी कायदा नाही आहे. बघा पुण्यामध्ये विमाननगरला MP एका पोरानं इंजिनियरला, तो 3 टप्परवाला 800 करोडचा अग्रवाल. हे गुंडे आलेले आहेत सगळे राजस्थान UP बिहारचे. किराण्याच्या दुकान बिल्डरपर्यंत. आणि या आमच्या निजामी मराठ्यांना, या बामणांना त्यांच्या पांढऱ्या बायका पाहिजे, भाडव्यांना, हरामखोर लोकांनो. आज आमची दशा काय झाली रे? डोळ्यात दिसते. आज गरीब मराठ्यांना मारायला तुम्ही प्लॅनिंग केलं, ते दिसत नाही तुमच्या डोळ्यात. अग्निवीरच्या नावाने परभणीला मारून टाकलं, त्या चव्हाणला मारलं. बदलापूरला 3 वर्षापूर्वी एखादी बाई बोलते आणि बेशरम बायका आमच्या बहिणी बामणाच्या पोरी बायका जय परशुराम म्हणता. आणि ती लता मंगेशकर तुपे साहेबाने दिलं ना, बाबासाहेब गाणे नाही. किती निर्लज्जपणा रे तुमच्या अंगात. आज त्या बिचारे गरीब जरांगे पाटील 55 करून 35 किलो आला. तो अडाणी माणूस आहे, त्याच्या फायदा घेताय तुम्ही. खोटं आहे काय हे? करा सगळ्यांनी रिजाईन. गाडू लोकांना पैसा घेऊन जाणार आहे का? मानवता आहे रे. 1000 वर्षापर्यंत शूद्र केली आणि तुम्ही वाट बघता. ते मारायला टेकले तिथं दंगल करायला. पाणी नाही दिलं त्यांना, जेवण नाही दिलं. पोलिसाच्या ड्रेसमध्ये सगळे भगवे कपडे टाकून. आमचे भाऊ नाही आहेत का ते? विसरले का सगळे तुम्ही? 1000 वर्षाची क्रांती कशाने भेटलं? संविधान नसतं तर. कोण होय हे सगळे? त्यानंतर CCNPR नंतर शेती लुटणार. हां, हे आमचे महाजलेत कुत्रे आरक्षण घेणारे. तुमच्या काही नशिबात होतं का रे? 1000 वर्ष दिलं. त्यानंतर
33% बायका यांच्या. हा, 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे हेच येणार. आणि EVM आणि हा हरामखोर डुकराचा गु खाणारा खोटा लिस्ट म्हणतो. 30 वर्षापासून फ्रॉड होत आहे ना. या रस्त्यावर महाराष्ट्रात क्रांती करू. हे त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला आहे. बघा हे गांडू लोक सगळेचे सगळे हे निजामी महाराज 200 फॅमिलीने हे. आणि हे नाही सुधारणार कधी. यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. पूर्ण अधिकार यांच्या हातात आहे. 5000 वर्षांनी गुलाम केलं. बघा सांगितलं हे कानून करून. त्यानंतर मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला आहे. 100 दिन भेट बकरे का 1 दिन सिंहासारखं. का भीमा कोरेगाव विसरले का? हा, 7,22,000 लोकांनी आहोत फुकट नाही मिळालं. तेव्हा जिजा चांगला होता का? 650 वर्ष. आता गेला ना जिजाला भेटायला लखनौला. कोण वय हे? अरे कोण वय हा? राजीव गांधी. हा मोगलचा आणि पंडितचा कोण आहे? बाबासाहेब खून करणारे कधी डोळे उघडतील? कुठं मिळाले आजादी? अरे एवढा अन्नाचा 5000 वर्षात नाही झालं. त्यानंतर बाबासाहेब म्हटले गुलामों को गुलामी की जानकारी दो. मी जागवचं काम करतोय. कांशीरामने म्हटलंय मैं समाज को जगा राहू. कांशीरामने म्हटलं ऐसा भी वक्त लाठी गोली. आणि हे बघा कांशीरामचं नावाने त्या पुष्पशृंगाने पालून ठेवलं आहे. फ्रॉड इलेक्शन घेऊन हाती चलेगा बजाएगा. 7 महिने अगोदर 2002 प्रचार करायला. माल पाहिजे माल. 1000 करोडच्या 500 करोडच्या घरात राहतात आणि त्याचे गुलाम एक पुष्पशृंग पालून टाकतो. म्हणतात ते बोलता आ जाओ साहब कांशीराम आज़ाद समाज पार्टी और महाराष्ट्र में हमारा भाई लड़ रहा है अकेला एडवोकेट बाला साहब अम्बेडकर EVM के विरोध में. और महाराष्ट्र जन सुरेश सभी संविधानवादी तो ही बचोंगे. और संभल के रहो मेरे गरीब मराठा हो. जरांगे पाटील हुशार राहता. वाचायचं असेल सगळ्यांनी रिजाईन करा तरच वाचाल. हे कोणाचे बापाचे झालेत. बघा हे कानून केलेत. मिळते आणि अग्निवीरच्या नावाने आमच्या पोराबांना सगळ्यांना पोलिसांच्या ड्रेस दिलेला मारायसाठी. परभण्या गुंडे मवाली बघा तिथं किती दादागिरी चालली आहे मुंबईमध्ये मारायला त्यांच्यासाठी. मिलिटरीसुद्धा लावलेली आहे. आत्ताच मी व्हिडिओ पाहिला दादांनो. त्यानंतर बाबासाहेब म्हटले कांशीरामजी बोले ऐसा भी वक्त ऐसा लाठी. नहीं रे बाबा आंदोलन नहीं करना है. नहीं रे बाबा मरना नहीं है. अरे हम मरने वाले. कांशीराम आजाद सपाट पार्टी. बाबासाहेबने बोला आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांच्या हातात संविधानाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार. बाबासाहेबांना माहीत होतं. बाबासाहेब का असे होते का? हां सांगा ना कोणाचं डोकं आहे हे? अरे हा जन्मला 60 वर्षानंतर पुण्यात राहतो. हिंमत असेल तर बोलवा. 50,000 फी आहे. सगळे टॅलेंट आहे. 2 तास बोलीन 8 तास प्रश्न विचारा. येणं रे माझा खासदार अवतार घेणारा शिवाजी महाराजाचा डॉक्टर अमोल कोल्हे. आणि कोण सापडते पद्मश्री द्यायला? हां पुरंदऱ्या कथाकार. अरे गुलाम आहे तुम्ही गुलाम. आणि तुम्ही या गरीब मराठा समाजांना कशाचा स्वाभिमान रे? क्षत्रिय म्हणता स्वतःला कशाचा स्वाभिमान? कोण होत रे हे तुम्हाला मराठवाड्याने हे करणारे? आज दादांनो माझी पोरगी आणि माझी सून प्रेग्नंट आहे. मुलगी झाली त्यांच्या भोगासाठी आणि मुलगा झाला तर हमाली करत. बाबासाहेब म्हटले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांच्या हातात संविधानाची अंमलबजावणी करते का तुम्हाला न्याय नाही मिळणार. संविधान किती खराब असू द्या. मानवतावादी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवतावादी इन्सान ह्युमॅनिटी मानणाऱ्या लोकांनी जर संविधानाची अंमलबजावणी केली प्रत्येकाला शिक्षण रोजगार हेल्थ का तुम्ही आम्ही टॅक्स देतो आहे. यांच्या बापाचं नाही होय प्रॉपर्टी. हा देश आमचा आहे. काय केलं यांनी? आमच्या आया बहिणीचं भोग करणे. जो विरोधात मारणे मारलं. पोलीस कमिशनर जज जो बी आला त्याला मारणं. हे का लोकशाही जगाच्या पाठीवर आहे का रे? घाबरू नका जग तुमच्यासोबत आहे. आता ललित प्रभातला यांनी 26 लोकांना मारलं ना. सगळे एकाच्या तोंडातनं आवाज नाही निघत. कारण त्या निरंजन टेकलेला अटक का फाटते का? आमचे असे भाऊ आहेत. आम्ही EVM वाले आहोत. त्यानंतर 2 पार्ट्या कांशीराम गुलाम समाज पार्टी हाती चलेगा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पुंगी बजाएगा. त्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं. कधी बँक अकाउंट नाही काढलं. त्याच्याच ऑफिसनं रिटायर झालेलो आहे मी. EVMच्या टीममध्ये आहो. बघा आमचे बंधू वडील बंधू BJ कोळशे पाटील 84 वर्ष रिटायर जज हायकोर्टचे. आणि त्यानंतर बघा त्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं. कांशीराम गुलाम समाज पार्टी हाती चलेगा. ब्राह्मण क्षत्रिय पुंगी बजाएगा. पुंगी म्हणजे हे त्याचे गुलाम आणि आम्हाला गुलाब करायला लागले. अरे वो तो कांशीराम जी थे बोलो ना गुलाम. हे आम्हाला गुलाम. माल आला आहे ना फ्रॉड इलेक्शन बसवला ना पुष्पशृंग आणि बंदूकच्या टोकावर देऊन ये बोलना है ट्रॅप. अरे बोलो ना किधर ब्रह्मा है तो लगाओ ना नारा. ये तो है दूसरा कांशीराम. बोलो ना जा बोला हुआ आता हूँ. और ये अम्बेडकर नामा में बैठने वाले गुलाम संविधान के देशद्रोही लोग. हे बघा ना
नरेंद्र जाधव, कसबेकर, मुंगवेकर, तो श्याम मानव मेला वाटते आता. या ना पुण्यात आहो ना, किती टॅलेंट आहेत. आणि त्यानंतर दुसरी पार्टी कांशीराम आझाद समाज पार्टी आणि आमचे बंधू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी. ऐका स्लोगन, मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए. पूरे भारत देश में, महाराष्ट्र में ईवीएम से 30 साल तक फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी 90% मूल निवासी SC ST OBC माइनॉरिटी गरीब बहुजन समाज के लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहब अम्बेडकर जी के नेतृत्व में ईवीएम और महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा के विरोध में सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश की और महाराष्ट्र की किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए समय आने पे, अभी हमारी बेटी एक आपी है, देख लो पहलगाम में, दोनों अतिशूद्र, दीक्षा भूमि बचाई. और ये पैंथर वाले गांडू, सुअर का गू खाने वाले बोलते हैं, इनको शर्म नहीं आती. अगर समय आ गया ऐसी मौत, हम बुद्ध को, संविधान को मानते, भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. जन सुरक्षा कायदा के लिए आपने प्राइवेट मिलिट्री करके सबको दिया है पुलिस का ड्रेस, और ये बॉम्बे में कांड करने वाले आज बोल के रखता हूँ मैं. अगर ये जितने मराठा अगर है मराठा के, तुम रिजाइन करो, मैं बताता हूँ, और तेलिकुन भी कलार करो रिजाइन, नहीं तो जनता तुमको माफ नहीं करेगी. उसके बाद में देख लो, वर्ल्ड यूनाइटेड ऑर्गेनाइजेशन ने खरबों रुपया दिया था. मेरे भागीदारी मोर्चा के प्राचा साहब, भानुपदा बदलाज मलिक, मंडल साहब, बहुजन पैगाम के RS गौतम, मेरे बड़े भाई BJ कोरशे पाटिल और मेरे बड़े भाई एडवोकेट बाला साहेब आम्बेडकर जी, वर्ल्ड यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइजेशन को हमको खरबों रुपये देता. 90 के दशक में ने साक्षरता नाम के कर झूठा रिपोर्ट भेजा है. और वर्ल्ड इंटरनेशनल ह्यूमन राइट कमीशन जैसे पुंगी बजाय नेताओं को, उसको पूरा का पूरा ये बदलापुर, ये कोथरूड का, शर्म नहीं आती है पुलिस कमिश्नर को 4 लाख पगार देते हैं. अरे ये 1000 साल तक किया. गांडू लोगों, खुद की बेटी, खुद की नातीन, सबको तुम भोग के लिए भेज रहे हो, इतनी शर्म नहीं क्या रे. वो कसल्याने नंगा केलं म्हणून मरकटवाला मिलिटरी लावली. फ्रॉड इलेक्शन होत आहे, फ्रॉड. बाउचरमध्ये लिहिलेलं आहे, 1 मत पडल्यानंतर 1.5 मिनटं लागतं दुसरं मत ॲड व्हायला. आणि अशा प्रकारे आता शेवटचं उदाहरण, प्रत्येकाचा जन्म पृथ्वीवर स्त्रीच्या पोटातून झालेला आहे, बरोबर आहे. ती बिचारी 9 साडेनऊ मध्ये पोटात ठेवते. कितीतरी बायका मरून जातात, बघा ते लता मंगेशकर. त्यानंतर दूध पाजते, आई वडील मेहनत करतात आणि काय म्हणतात, माझा पोरग दारुड्या झाला पाहिजे, हे गुंडे मवाली बलात्कारी, माझा पोरग बलात्कारी, हां, माझा पोरग खुनी, माझा पोरग दारू ड्रग्स पेणारा, माझा पोरग दगडाचा गुलाम, माझा पोरग नंगा साधूचा ते गुलाम. संविधान ते पाहिजे ना आता. हां, कुठं गेले होते रे आता, कुठं गेले, मेलेत का ते सगळ्या. 200 आहेत ना त्यांना बनवलेले. आणि हे हाफ पॅन्टचं फुल पॅन्ट करून कायदा करून कुणालाही मारा, तुम्हाला माफ आहे. बघा ना किती बदमाश आहे तो. सुप्रीम कोर्ट म्हणतो पोलीसवाल्याने मारलं, रिपोर्ट दिलं नाही. म्हणजे माझ्या जितके काही पोरांना हो, बहुजनांचा, मराठ्यांचा पोरांनो, डोळे उघडा, हे कोणाचे बापाचे झाले नाहीत. आणि त्यानंतर काय म्हणते आपले आईवडील, मी स्वाभिमान, त्यासाठी 3 क्रांती, शिक्षण, रोजगार नाही, 32 डिग्री 4 PhD. त्यानंतर पोरगं झालं, पोरगी झालं, काय म्हणतात, पंचांग काढतात. बघा महाभारत रामायण, 90% राक्षसगण. आजच्या दिवस गुढीपाडवा लटकवा. आहे का जगात कुठं आहे गुढीपाडवा या भारतात? हां, अरे कुठं आहे का? इकडच्या एक श्रावण महिन्यात, तिकडचा एक, म्हणजे यांच्या मना, यांचे गुलाम हे जे म्हणाल ते. त्यानंतर विद्येची देवता कोण? सरस्वती. तो नमुद्रीपाद, राधाकृष्ण माफी मागितली हायकोर्टला, नमुद्रीपाद. हां, आणि संभाजी महाराज बेबिचारी, हेगडेवारली, तो घुसानं त्याच्या घरात. काय हिंमत नाही होत का रे गांडू मराठ्यांनो? कसं फसलं आता दिसलं ना कोण होत तर. हां, अरे हे कधी नाही येणार आहेत, यांचं रक्ताचं नातं आहे, यांना लालच आहे, पण हे नाही वाचणार आहेत, ते कोणाचे बापाचे नाही झाले, मारणार आहेत यांना आता, दंगा करायचा यांना. या सगळे बाळासाहेब आंबेडकर एकमेव आहे भारतातले टॅलेंटेड पर्सन. त्यानंतर हां, तुकाराम महाराज पुष्पक विमानाने, संभाजी महाराज दारोड्या, काळा छावा चित्रपट. तो महाराज म्हणते कुत्रा पाहिजे, हां, औरंगजेब पाहिजे. आणि दादांनो, पर्सनल इंटरव्ह्यू घ्यायला कोण आहे रे? काय रे OBCच्या पोरांनो, लोकांनो, हाक्या. आणि त्या याला विचारतो, फुलेचा अवलादाला 314 लोकांचं सिलेक्शन झालं होतं UPSCसाठी, 14 मध्ये दिलं का रे?
कोण घेते रे? आणि मेल्यानंतर माल पाहिजे याचं वेश्या व्यवसाय धंदा कुंभमेळ्याला नाशिकला, आणि तो मोऱ्याचा मास्तर तिथं बसला आहे रामदासीच्या नावाने, आणि याची बायको म्हणते सगळ्यांना वेश्या व्यवसाय द्या. दुसरी बायको महान, एका टांग्याने 56, आजच टाकला व्हिडिओ, दुसऱ्या टांग्याचं 56. आणि हा हेल्याचा डॉक्टर, ढोराचा डॉक्टर, याला मस नाही भेटली आहे ना रे मस. आणि हॉटेल 41 लाख मतं झाले, पैदा 76 आहे का, म्हणजे किती फ्रॉड आहे रे दादांनो. आणि अशा पद्धतीने आता वाचायचं असेल तर जन आंदोलन आणि माझ्या गरीब मराठ्यांनो, आणि अजूनही सांगतो तेली कुणबी सगळे राजकारण्यापासून तर सगळ्या लोकांनो कोणीच वाचणार नाही, एवढे हे कूर आहेत. सांगा जगाच्या पाठीवर कुठं ब्रह्म आहे का? एकच प्रश्न. सावधतेने राहा, दंगामध्ये नका इन्व्हॉल्व होऊ. आणि आमचे भाऊ करोड भाऊ तिथं फसले आहेत, त्यांना सुखाने मी हात जोडून विनंती करतो, अजूनही ह्या निजामी मराठाच्या 200 फॅमिलीनं सोडा हा धंदा. सुप्रताईत सोडे, तुम्ही पण एक आई आहात, आमचे पुरवळे आहेत, नाती नत्रे. आम्ही मरायला नाही झालो, किती रक्त पेणार आमचं? सांगा कुठं आजादी मिळालेली आहे? व्हा कोणी कधीतरी व्हा. या माझ्या पोरींनो, आणि हिंदी आणि याच्यासाठी केशवराव ठाकरेचा औलादांनो, या राज ठाकरे तुम्ही या. बाबासाहेबाचं खून आणि त्या महाराजांना विनंती करतो, आणि या सगळ्यांनी रिजाईन करा. सगळ्यांनी मिळून आपण तिसरी आझादी मिळू. या महाराष्ट्रानेच मिळवली आहे 2 आझादी. हे कुणाचे बापाचे झाले नाहीत. सांगा कुठं आहे का असं? अरे सोन्याची चिडिया करू या. चला दादांनो, अजूनही विचार करा. मी सांगायचं काम करतो ना, शांतता राखा. जरांगे पाटलांना वाचवा तुम्ही. दंगा करणार आहेत, मिलिटरी लावलेलं आहे, मारणार म्हणजे मारणार. त्यांना अन्न घेऊन जाऊ देत नाही. पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. या हरामखोर हे जे बसले आहेत ना संगी, हरामखोर हे कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. हे बघा कुठं आझादी मिळाली, किती बैमान आहे नेहरू फॅमिली. मी EVM आहे, EVM मूर्ख बनवत आहे, मूर्ख. या वंचितसोबत, या बाळासाहेबांसोबत. बुद्धिवान आहे, सगळ्यांना फुकट शिक्षण मार्ग काढू आपण. एकसुद्धा पोरगा राहणार नाही शिक्षणाशिवाय. एवढं आपण प्लॅनिंग करू शकतो, एवढा पैसा आहे. मी स्वतः करून दाखवतो, सगळ्यांना फुकट शिक्षण, एवढा पैसा आहे, एवढा अभ्यास झाला आहे माझं. चला दादांनो, शेवटचं नार. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मरेंगे मिटेंगे, स्वाभिमान के लिए. शेवटचा नारा. चला, आझादी की तीसरी लढाई. माझं यूट्यूब फेसबुक चॅनल आहे. खरं आहे का खोटं आहे विचार करा. तुमच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार. सगळं संपलेलं आहे. शिक्षण संपलं, रोजगार संपलं, सगळं. 9 शेतकरी आत्महत्या करत आहेत बघा. कुठं आणून ठेवलं तुम्हाला? यांचे कुत्रे मात्राची सध्या लायकी आहे, आमच्या नाही. शिकलेले लोक कुत्र्यापेक्षा नीच. अरे कुत्र्याला अक्कल आहे, हे मातीच्या. आम्हाला आहे का अक्कल? आहे का? जगात कुठं असा ब्रह्मा? कोण बसले आहेत 3000 वर्ष? किती अन्याय अत्याचार केलं, स्वातंत्र्य मिळालं. आहे का जगात असं? कोण आहेत हे लोक? चला दादांनो, खरं काय खोटा विचार करा. आझादी के